पहिलं पॅनल डिस्कशन ज्याच्यासाठी आपण सगळेच खूप एक्साइटेड आहोत. कारण मंचावरती येणार आहेत रिअल एस्टेटचे मास्टर्स ज्यांनी नाशिक बिल्ड केलेलं आहे. आणि या पॅनल डिस्कशनमध्ये सहभागी होणार आहे सगळ्यात पहिले तर मिस्टर जितूभाई ठक्कर, ठक्कर डेव्हलपर्सचे. त्यानंतर क्रीडाई नाशिक मेट्रोचे प्रेसिडेंट मिस्टर कृणाल पाटील, श्रद्धा डेव्हलपर्स. आजचे टायटल स्पॉन्सर मिस्टर दीपक चांदे, दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आणि नरेडकोचे सेक्रेटरी मिस्टर सुनील गवादे. आणि या पहिल्या पॅनल डिस्कशनचं मॉडरेशन करणार आहे श्री निरंजनजी शहा, सुभद्रा एस्टेट्स. तर सगळ्यात पहिले मी ओळख करून दिली आपल्या मॉडरेटर्सची, म्हणजेच निरंजनजी शहा यांची. डिरेक्टर ऑफ सुभद्रा एस्टेट्स खरं तर अशी एक पर्सनॅलिटी आहे हू हॅज मल्टिपल फेदर्स इन हिज हॅट. परफेक्शन हे खरं तर त्यांचं समीकरण आहे. आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपला फॅमिली बिझनेस जॉईन केला आणि आज ते रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, सिरामिक ट्रेडिंग, ॲग्रिकल्चर यासारख्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. वाचनाची आवड असलेले आणि त्यासोबतच सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर राहणारे जितो नाशिकचे ते प्रेसिडेंट राहिलेले आहेत आणि त्यासोबत सध्या क्रीडाई नाशिक मेट्रोच्या मॅनेजिंग कमिटीचे ते सदस्य आहेत. तर अशा मल्टी डायनामिक पर्सनॅलिटीचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मंचावरती निरंजनजी शहा. आणि आपल्या सगळ्या पॅनलिस्टची ओळख करून देण्यासाठी निरंजनजी मी तुम्हाला विनंती करेन. थँक्यू व्हेरी मच दर्शनाजी. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. सर्वात पहिले मी रिक्वेस्ट करतो आपण सर्व प्लीज वर या. जितूभाई सर, चंदे साहेब, कृणालजी, सुनीलभाई. सर्वात पहिले तर या तारखेच्या ज्या सिलेक्शनबद्दल मी प्राण या संस्थेचं खूप कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना करतो. किती तारखा लक्षात राहतात आपल्याला? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 25/12, 2 ऑक्टोबर, कोणाला वेगळ्या कारणाने कोणाला वेगळ्या कारणाने आपल्याला या तारखा लक्षात राहतात. अजून किती तारखा लक्षात राहतात? 7/12 कोणीच विसरणार नाही. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. दुसरं तुमचं नाव प्राण, किती सुंदर ॲब्रिव्हिएशन आहे. आणि त्या प्राणमधला आर, तुम्ही जो शब्दाचा उपयोग करता रिअल्टर्स, तर रिअल्टर्स त्या शब्दामध्येच एक खूप छान एक प्रोफेशनलिझम त्याच्यामधनं रिफ्लेक्ट होतं. सो अगेन या सर्व गोष्टींच्या मधला जो थॉट प्रोसेस आणि जी लोक हा सर्व विचार करतायत, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू ऑल. मित्रांनो, आपण एक अतिशय चांगल्या फील्डशी कनेक्टेड आहोत. आपण सर्व रिअल इस्टेट प्रेमी आहोत आणि या करंट जंक्चरला, या टाईमच्या या जंक्चरला रिअल इस्टेटच्या फील्डमध्ये आणि नाशिक सारख्या शहरामध्ये आपण सर्व आहोत ही अपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करण्याकरता आणि त्याच्यावर बिल्ड करण्याकरता. एक पुढचे 2.5 ते 3 मिनिटं क्विकली आपण बघूया की आपल्या समोर काय काय आहे. आणि लेट मी सेट द टोन आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या पॅनलिस्ट्स करणं त्या पॉसिबिलिटीजमधून आपण बिझनेसकडे कसं कनेक्ट करू शकतो हे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. $33 बिलियन GDP नाशिक जिल्ह्याचा आहे. 2.5 लाख कोटी रुपयाचं GDP नाशिक जिल्ह्याचा आहे. एक्सप्रेसवेज नाशिकमधनं 2 एक्सप्रेसवे, समृद्धी ऑलरेडी होत आलेला आहे. सुरत चेन्नई एक्सप्रेसवेचं लँड ॲक्विजिशन चाललेलं आहे. DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचं काम बऱ्यापैकी होत आलेलं आहे. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल होते आहे. रिंग रोड 2, एक इनर रिंग रोड, एक आउटर रिंग रोड, असे रोड्स प्रस्तावित आहेत. अशा सर्व इन्फ्रास्ट्रक्चरच्या सिच्युएशनमध्ये सह्याद्रीच्या रांगांमध्ये नाशिक हे अतिशय उत्कृष्ट क्लायमेट असलेलं शहर, आपण ते शहर आहोत. आपल्याकडनं 250 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 8 ते 10 कोटीचं पॉप्युलेशन आहे. म्हणजे थायलंड किंवा जर्मनीचं जेवढं पॉप्युलेशन असेल तेवढं पॉप्युलेशन नाशिकपासून 250 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, सुरत, वापी, वलसाड, जळगाव, धुळे, संगमनेर, औरंगाबाद, अहमदनगर, तुम्ही चेक करा. प्रचंड अपॉर्च्युनिटीज नाशिकच्या न्यूक्लियस जर आपण पकडलं तर सराउंडिंगला प्रचंड अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज आहेत. कुंभमेळ्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं आहे ते नाशिकला तर एक बूनच आहे. एव्हरी 12 इयर्स वी गेट, आपलं जे बजेट आहे त्या बजेटच्या पेक्षा एक्स्ट्रा स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आपल्याला फंडिंग मिळतं. अजून पुढे काय काय आहे? 11 MIDC,
रिलायन्स बायोटेक 4200 कोटीची इन्व्हेस्टमेंट, 3500 लोकांची एम्प्लॉयमेंट. हा पहिला प्रोजेक्ट नाशिकमध्ये येणार आहे जो व्हाईट कॉलर एम्प्लॉयमेंट एवढ्या स्केलला क्रिएट करणार आहे. आतापर्यंत आपल्याकडे इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट्स भरपूर आलेत, मात्र व्हाईट कॉलर प्रोजेक्ट्स जिकडे माझ्या अंदाजाने 5 लाख ते 50 लाखाच्या दरम्यानचे पॅकेजेस असतील, हा एक रिअल इस्टेट इंडस्ट्रीला प्रचंड मोठा बून आहे. आणि रिलायन्सचं काम, जे कोणी लोक त्या भागात गेले असतील त्यांनी बघितलं असेल, रिलायन्सचं काम अतिशय वेगाने चालू आहे. रिलायन्सच्या जवळ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे. 500 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटने क्रायोजेनिक टँक प्रोडक्शनचं काम ते करणार आहेत आणि 500 लोकांची एम्प्लॉयमेंट क्रिएट करताय. म्हणजे रफली आपण असं पकडूया की 1 कोटी इन्व्हेस्टमेंटला 1 व्यक्तीची एम्प्लॉयमेंट ऑन एन ॲव्हरेज आपल्याकडे क्रिएट होऊ शकते. डॉलर ग्रुप जर्मनी, वेंट ग्रुप वगैरे वगैरे अशा 35 ग्रुप्सला MIDC मध्ये लास्ट 4 महिन्यापूर्वीच्या डेटानुसार जागा अलोकेट झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचं एक्सप्लोरेशन चाललेलं आहे. घोटी, सिन्नर, तुम्ही ते न्यूजपेपर चालू ठेवा ना सर्क्युलेशन. घोटी, सिन्नर या बेल्टमध्ये फार्मा हब करताचं 800 एकर करता जागेचं एक्सप्लोरेशन चाललेलं आहे. राजूर बहुलामध्ये IT पार्क करता फर्स्ट फेजमध्ये 50 आणि सेकंड फेजमध्ये पुन्हा 50 एकरची जागा नक्की केलेली आहे. मनमाडमध्ये MIDC करता साईट एक्सप्लोरेशन चाललेलं आहे. माळेगाव सिन्नर MIDC एक्सपान्शन चाललेलं आहे. मापारवाडी सिन्नर MIDC करता प्रयत्न चाललेले आहेत. जिंदाल सॉ हे सिन्नरमध्ये 250 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करत आहे. अजान मालेगावजवळ इंडस्ट्रियल इस्टेटचं काम चाललेलं आहे. इंडिया बुल्सची 1600 एकर आज न उद्या तिकडे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आपण एक्सपेक्ट करत आहोत. प्रपोज्ड ड्रायपोर्ट इन निफाड याची लँड देखील हँडओव्हर झाली. ड्रायपोर्ट म्हणजे लॉजिस्टिक्स सेंटर. आपल्याकडचा जो शेतीमाल आहे आणि इंडस्ट्रियल प्रॉडक्ट आहे याला डायरेक्ट JNPTला कनेक्ट करून देणारा तो ड्रायपोर्ट असेल. म्हणजे याच्याने डिरेक्टली प्रॉडक्टिव्हिटीवर डायरेक्ट इम्पॅक्ट होईल. जांबुटके, पेठ रोडला जांबुटकेला ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर येत आहे. लेटेस्ट बातमी आपण आत्ता सर्वांनी बघितली असेल, एअरबसचं जे MRO आहे, मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल सेंटर, हे आपल्याकडे ओझर HALला येत आहे. मी हे सर्व सांगताना आपले जुने जे काही आपण नाशिकचे प्लस पॉईंट सांगतो तो कुठलाही सांगत नाही आपल्याला. एअरपोर्टची जी कनेक्टिव्हिटी आहे, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण 5 तासात पोहोचू शकतो. आता तुम्हाला नॉर्थ ईस्टमध्ये मेघालय मधल्या एखाद्या गावात जायचं असेल तरी तुम्ही नाशिकहून अहमदाबाद, अहमदाबादहून तिकडची फ्लाईट आणि तिकडनं पुढचे 1.5-2 तासामध्ये तुम्ही 5 ते 6 तासामध्ये 90% भारतात तुम्ही 5 ते 6 तासामध्ये पोहोचू शकता. युनिव्हर्सिटीज, एज्युकेशन्स आपण बघतोय अतिशय वेगाने त्यांचं काम चाललंय. चांगले चांगले मेडिकल सेंटर्स आपल्याकडे येत आहेत. केम्ब्रिज स्कूल, नारायणा स्कूल, विबग्योर अशा गोष्टी येत आहेत. अजून एक नवीन मेडिकल कॉलेज नाशिकमध्ये येतं आहे. क्लायमेट टुरिझम सर्वांना माहिती आहे, शिर्डीची कनेक्टिव्हिटी झाली. पैठणी क्लस्टर जे काही आहे येवल्यामध्ये, त्याच्यामुळे टुरिझम खूप वाढलेलं आहे. ऑरेंज, आपले ऑनियन, ग्रेप्स, व्हेजिटेबल्स याचे रेट्स आपल्याकडनं डिसाईड होतात आणि इकडनं जगात त्याचे रेट्स कम्युनिकेट होतात. सह्याद्री, ऑफकोर्स ॲज आय सेड, पाणी म्हणजे म्हणतात की पुढच्या काही वर्षांमध्ये पाण्यांवरनं वॉर्स होणार आहेत. प्रॉबेबली ते सॉल्व्ह करायला आपण मदत करू शकू. ट्रेकिंग डेस्टिनेशन्स, नाशिक ही एक अशी सिटी आहे की आपण 10 मिनिटात शहर एस्केप करू शकतो. 20 ते 22 लाखाचं करंट पॉप्युलेशन असलेलं शहर, तुम्ही कुठेही ठिकाणी असा, तुम्ही 15 मिनिटाच्या आतमध्ये नाशिक शहराच्या बाहेर असता. तुम्ही पुण्याला जाल आणि तुम्हाला जर एखाद्या ड्राईव्हला जायचं असेल तुमच्या बेटर हाफ सोबत, तर तुम्ही ड्राईव्हला जाऊच शकत नाही. तुम्ही विकेंडलाच जाऊ शकता. तुम्ही नाशिकला इझिली करू शकता. पोस्ट कोविड आणि प्री कोविड अशा भागामध्ये मला असं वाटतं की रिअल इस्टेट मार्केट जे आहे ते डिवाइड झालेलं आहे. त्याचं आपण पुढे पॅनलमध्ये डिस्कशन करू. लेक टुरिझम, भंडारदारा डॅम या सर्व गोष्टी नाशिकच्या आहेत. निओ मेट्रो, स्टेडियम, स्मार्ट सिटीच्या डेव्हलपमेंट्स, फ्लायओव्हर, NMRDA या सर्व लोकांचा अप्रोच. नंतर नॉर्थ महाराष्ट्राची संपूर्ण इन्व्हेस्टमेंट, ईज ऑफ डुईंग बिझनेस, रिलॅक्सेशन, पाण्याजवळ आता कन्स्ट्रक्शन करण्याकरताची जी मिळालेली रिलॅक्सेशन, म्हणजे तुम्ही तिकडे रिसॉर्ट्स, फार्म हाऊसेस आता पाण्याजवळ करू शकता. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नवीन हाऊसिंग पॉलिसी बनवत आहे. क्रेडाई, नरेडको त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इनपुट देत आहेत. नाशिक पेठ कॉन्क्रीट रोड झाला आहे. बॉम्बे अहमदाबादची डिरेक्ट कनेक्टिव्हिटी आली. नाशिक शिर्डी 4 लेन आपल्यापैकी अनेक लोकांनी एक्सपिरियन्स केला असेल. सीमलेस आणि उत्कृष्ट दर्जाचा 4 लेन नाशिक शिर्डी झालेला आहे. रेरामुळे खूप या क्षेत्राची जी क्रेडिबिलिटी आहे ती खूप वाढलेली आहे. फंडिंग करण्याकरता लोक आता समोरून येत आहेत. पोल्युशनच्या दृष्टीने विचार केला तर सर्वात कमी AQI लेवल्स आपल्याकडे नाशिकमध्ये आहेत. पोटेन्शियलच्या हिशोबाने विचार केला तर घोटी टोल प्लाझाला 15,000 गाड्यांचं आवक आणि जावक हे ऑन अन ॲव्हरेज घोटीच्या याच्यावरनं रजिस्टर होतं. बसेस आणि ट्रेनचा जो ट्रॅफिक असेल तो वेगळा.
कार्गो एअरपोर्ट आपल्याकडे आहे, डिफेन्स पार्क प्रपोज झालेला आहे, नांदूर मधमेश्वर रामसर रिझोल्युशन जर कोणाला माहिती असेल तर त्याच्यामध्ये नांदूर मधमेश्वर ही वर्ल्डमधली प्रोटेक्टेड वेटलँड म्हणून डिक्लेअर केली गेलेली आहे. तिकडचं टुरिझम पुढच्या काही दिवसांमध्ये भरपूर वाढणं अपेक्षित आहे. त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर डिक्लेअर झालेला आहे. SMBT कॉलेजपासून तर नाशिक बॉम्बे आग्रा हायवे वाडीवरेपर्यंतची कनेक्टिव्हिटी आपल्याला अपेक्षित आहे. नाशिक रोडला मल्टी मोडल ट्रॅव्हल टर्मिनल आणि आडगावला मल्टी मोडल लॉजिस्टिक्स टर्मिनल या गोष्टींकरताच एक्सप्लोरेशन चाललेलं आहे. गडकरी साहेबांनी नाशिक हे लॉजिस्टिक्स कॅपिटल होऊ शकतं असं डिक्लेअर केलं होतं. आपल्यापैकी अनेक लोकांना ती हेडलाईन लक्षात असेल. आणि रिसेंटची जी न्यूज आहे ती वावी आणि घोटी इकडे समृद्धीच्या जवळ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट्स आणि इंडस्ट्रीयल टाउनशिप्स एक्सपेक्टेड आहेत. मित्रांनो, एवढं आपल्या समोर ठेवलेलं आहे, एवढं आपलं पोटेन्शियल आहे आणि ह्या सर्व पोटेन्शियल जे आहे ते युटिलाइज करून घेण्याकरता आणि त्याच्यावर बिल्ड करून घेण्याकरता आय थिंक या रूममधली लोक ते नक्की त्याच्यावर खूप चांगलं डेव्हलपमेंट करू शकतील. आपल्या पॅनलिस्टकडनं आपण जाणून घेऊ की हाऊ टू कॅपिटलाइज ऑन दिस. थँक्यू फॉर दिस. आपल्या पॅनलमध्ये आज एक रिअल इस्टेटची एन्सायक्लोपीडिया आहे, एक आर्किटेक्चरमधले मास्टर्स आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये त्यांनी डिग्री प्राप्त केलेली आहे, एक इंजिनियर आहेत आणि एक मार्केटिंग विझार्ड आहेत. अशा 4 लोकांसोबत आपल्याला आज इंटरॅक्शन करायला मिळणार आहे. सो लेट्स सी व्हॉट वी गेट आउट ऑफ देम. मी सर्वात पहिले जितूभाईंना विचारतो. सर, आपण आपली ओळख रिअल इस्टेट मधल्यापेक्षा पण मला जे काही आपण या रिअल इस्टेटच्या इकोसिस्टम करता केलेलं आहे ती ओळख मला खूप प्रकर्षाने जास्त स्ट्रॉंग ती पर्सनॅलिटी मला आपली वाटते. मग त्याच्यामध्ये क्रेडाई असेल का क्वालिटी काउन्सिल असेल. क्रेडाईची स्थापना ही अनेक लोकांना या रूममध्ये माहीत नसेल की क्रेडाई नॅशनलची स्थापना ही नाशिकमध्ये जितूभाईंच्या इनिशिएटिव्हनी झालेली आहे 97-98 साली. म्हणजे जी रिअल इस्टेट डेव्हलपर कम्युनिटी आहे त्यांची स्किल वाढावी, त्यांनी डेव्हलप करावं आणि चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांना कळाव्यात, शिकाव्यात, याच्याकरता त्या क्रेडाईची एस्टॅब्लिशमेंट. आणि त्याच्यानंतर क्वालिटी सिटी जी आहे, क्वालिटी सिटी मुवमेंट रिसेंटली डेव्हलप झाली, त्याच्या नॅशनल गव्हर्निंग बॉडीमध्ये जितूबाई आहेत आणि त्यातली पहिली सिटीचं जे सिलेक्शन आहे ते नाशिकचं झालंय जितूबाईंमुळे. सो अशा डेव्हलपमेंट्स जे आहेत हे खूप म्हणजे मेजर वेळ सरांचा या कामांमध्ये जातो आणि मग काही वेळ ते त्यांच्या बिझनेस करता सुद्धा देतात. सर, मला आणि आम्हाला सर्वांना आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मी पहिले बिझनेसच्या अँगलने विचारतो की पुढचे 10, 15, 20 वर्ष या बॅकड्रॉपमध्ये आपण या बिझनेसमध्ये गेल्या 45 वर्षांपासून आहात. आपण म्हणजे आपली फर्म नाशिकमध्ये माझ्या माहितीनुसार सर्वात जुनी रिअल इस्टेट फर्म आहे. आपण रिअल इस्टेटमध्ये आपलं बिझनेस मॉडेल ॲज फार ॲज आय अंडरस्टँड लँडवर आपण जास्त फोकस्ड आहात, लँड डेव्हलपमेंटवर. आणि रूल्स, रेग्युलेशन्स, लॉज हे ॲब्सोल्युटली जसं आपण एखादा गुगल सर्चमध्ये टाईप करतो तसा एखादा विषय आपल्या समोर आला की आपल्याकडे त्याचं सोल्युशन येतं. सो आणि याचा एक्झॅक्टली उपयोग लँड आणि लँड पर्पजेस करता आपण करून घेऊ शकता. तर सर, याच्यामध्ये पुढे नाशिकच्या मध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि काय लोकांनी बघितलं पाहिजे. ऑफकोर्स याला बॅकड्रॉप देताना जर आपण असं सांगू शकलात की मागची एक 25-30 वर्षामधली जी नाशिकची ग्रोथ आहे कॉन्ट्रास्ट करण्याकरता ते आणि इथून पुढचं नाशिक आपल्याला क्रिस्टल बॉलमध्ये आपल्याला काय दिसतंय ते आपण आम्हाला सर्वांना प्लीज सांगावं. थँक्यू निरंजन. सर्वप्रथम मी प्राण या ऑर्गनायझेशनने ज्या रिअल इस्टेट कन्सल्टंटमध्ये प्राण आणलेला आहे त्याबद्दल खूप खूप मी अभिनंदन करतो. दिस इज अ युनिक थिंग दे आर अरेंजिंग. आणि माझ्या मते आपण जे म्हटलात की क्रीडाईची सुरुवात नाशिकमधून झाली हे खरं आहे. मी एकट्याने केले हे खरं नाही. इट्स कलेक्टिव्ह एफर्ट्स ऑफ ऑल नाशिक्स डेव्हलपर्स. मी ज्यावेळेस बिझनेसमध्ये एंटर झालो त्या दिवशी वडिलांची इच्छा नव्हती की मी रिअल इस्टेटमध्ये यावं. बिकॉज ऑफ अर्बन लँड सेलिंग ॲक्ट, बिकॉज ऑफ इमर्जन्सी मला कंपल्सरीली यावं लागलं. बिकॉज ऑफ फॅमिली प्रॉब्लेम. कारण वडील रिअल इस्टेटमध्ये 1962 पासून आज आमच्या ऑर्गनायझेशनला 62 वर्ष ऑलमोस्ट पूर्ण झालेली आहेत. आणि त्यावेळी एक रिअल इस्टेट डेव्हलपरकडे बघण्याचा जो अप्रोच होता ना, दॅट अप्रोच वॉज डिफरंट.
रिअल इस्टेट इंडस्ट्रीला इमेज नव्हती, म्हणून वडिलांची इच्छा होती की येऊच नका. दॅन इमर्जन्सीमुळे आलो. कोइन्सिडन्सली आय वॉज ॲब्सोल्युटली यंग बॉय, 19 इयर्स ओल्ड. सगळं थांबलेलं, बिझनेस थांबलेला, लोकांचे कर्ज, लोकांनी बुक केलेले प्लॉट देऊ शकत नाही, पैसे देऊ शकत नाही, लोकांनी विकलेल्या जमिनी घेऊ शकत नाही, त्यांना पैसे देऊ शकत नाही, ट्रान्झॅक्शन पूर्ण करू शकत नाही. एव्हरीथिंग वॉज स्टक. दॅन मग त्यावेळेस वसंतदादा पाटील वॉज CM. मला लँडमधला झिरो नॉलेज. त्यावेळेस मी 6 दिवस आय कॅम्प इन मंत्रालय की वसंतदादा पाटलांची कुठेतरी भेट व्हावी. वन डे आय कॉट हिम फ्रॉम कॅबिनेट रूम टू लिफ्ट लॉबी. इथपर्यंत आणि तिथपर्यंतच्या याच्यामध्ये 1.5 मिनिटामध्ये मी त्यांना माझं सांगितलेलं फॅमिलीचं पेन आणि आमची असलेली ट्रान्सपरंटी बिझनेसची, दॅट ट्रिगर्स. आणि सगळ्यात मला सुख सांगायला आनंद होतो आहे, सगळ्यात फर्स्ट ULC एक्झामिशन इज आउटकम ऑफ दॅट एफर्ट्स. सर तेव्हा काय वय होतं, किती वय होतं आपलं? 19 इयर्स ओल्ड. अच्छा. क्या बात. सो तिथून ते सुरुवात झाली प्रवासाची. दॅन मग वडिलांनी पाहिलं की सगळं एफिशियंटली काम करताय म्हटल्यानंतर मग ते सगळं ग्रो व्हायला सुरुवात झाली. दॅन मग एक इश्यू असा होता की थोडं जवळ जात गेलो तर त्यावेळेस वराडे साहेब स्टँडर्डाइज कोल्हापूरचे बिल्डिंग बायलॉज होते आणि दॅट बायलॉज कन्सिडर्ड ॲज अ मॉडेल बायलॉज फॉर द महाराष्ट्र स्टेट. त्या बायलॉजमध्ये निरंजन प्रोव्हिजन एक अशी होती की कॅनॉपी शुड नॉट बी यूज ॲज अ सिट आउट प्लेस. म्हणजे दिस वॉज अ अप्रोच ऑफ द प्लॅनर्स वराडे साहेब. बिकॉज ओरिजिनली आपण सगळे कायदे मोल्ड करत किंवा मॉडिफाय करत कुठून आलो, इंग्रजांनी जे बनवलेलं होतं ते की माझ्या पार्किंगच्या पोर्चच्या वरती माझ्या बेडरूमची टेरेस माझं बेडरूम येत असेल तर मी ते टेरेस म्हणून तिथे बसायला जायचं नाही. दिस इज अ रिडिक्युलस म्हटलं. दुसरं, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स चांगल्या त्यावेळेस एकही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं ऑफिस नाशिकमध्ये नव्हतं. फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे ऑफिसर्स वन्स अ वीक इथे यायचे. आम्ही त्यांच्यासाठी कस्टमर घेऊन जायचो. ते आम्हाला सांगायचं, सर आपण जरा एक 10 मिनिट बाहेर बसा. मग त्या कस्टमरला एंटायर ग्रिल करायचं की डेव्हलपर बरोबर डील करताना काय काय गोष्टीचं लक्ष ठेवा. आणि आम्ही तरी खूप चांगले साहेब तुम्ही इथपासून सुरू होऊन दॅन मग 1989मध्ये 1995-96मध्ये आय वॉज प्रेसिडेंट ऑफ क्रीडाई महाराष्ट्र. आम्ही महाराष्ट्रभर असोसिएशन्स केले आणि आता म्हटलं महाराष्ट्रामध्ये काम नाही आहे, लेट अस गो नॅशनली नाव. मग एक 8-10 जण आम्ही त्यावेळेस कोल्हापूरला पन्हाळा गड्यावरती कोल्हापूरला मिटिंग होती म्हणून डिनरसाठी बसलो होतो आणि वेकेशनसाठी गेलो होतो की नॅशनली कसं जायचं. मग त्यावेळेस नॅशनल हाऊसिंग पॉलिसी ड्राफ्ट होत होती. ही गोष्ट समोर आली. राम जेठमलानी वॉज UD मिनिस्टर. इमिडिएटली नेक्स्ट डे आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी 3,000 लेटर हेड्स आमच्याकडे साईन करून दिले. येलो पेजेसमधून 3,000 डेव्हलपर्सला अक्रॉस द कंट्री, त्यावेळेस फोन नव्हते, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं. येलो पेजेसमधून वी हंट द डेव्हलपर्स. 3,000 लोकांना वी सेंट इन्व्हिटेशन, पर्सनल इन्व्हिटेशन with the signature of Jetmalani ji, all the collectors across the country, all the municipal commissioner across the country, and we had national convention at Vigyan Bhavan. Honorable Prime Minister inaugurated the convention. Finance Minister was there, UD Minister was there, many collectors, many municipal commissioners, many secretaries of state government, everyone was there. And there it triggers की आता कुठेतरी रिअल इस्टेट इंडस्ट्रीसाठी करायला पाहिजे. आम्ही त्यावेळेस लोकांना सांगितलं, गव्हर्नमेंटला, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला, सगळ्यांना सांगितलं, यू सी नॅशनल हाऊसिंग पॉलिसी इज अ पॉलिसी विच कॅनॉट बी इम्प्लिमेंटेड आयदर बाय डेव्हलपर, नॉ बाय गव्हर्नमेंट, नॉ बाय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. दॅर हॅज टू बी अ कलेक्टिव्ह एफर्ट्स. आणि मग स्मॉल टीम वॉज फॉर्म. दॅट टीम मेट इन नासिक, इन ताज. वी हॅव फॉर्म्युलेटेड द एंटायर थिंग अँड नाव टुडे इज द क्रीडाई marching in 226 cities, 26 states, 13,000 developer members. And I'm very fortunate that right from the day of inception till today, I have an opportunity to serve Credai. So this is a journey. And now the scene is so much changed
दॅट नाव फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आर आम्हाला सांगतायत की सर आपल्या ऑफिसमध्ये बसायला आम्हाला जागा द्या. जे आपल्याला सांगत होतं तुम्ही बाहेर बसा ते आता सांगताय. आणि निरंजन, गव्हर्मेंट ऑफ इंडिया हे प्रत्येक प्रोग्रॅममध्ये क्रीडाईच्या पार्टनर असतं. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स क्रीडायला मोठ्या मोठ्या स्पॉन्सरशिप्स देतात. हँड होल्डिंग करून देर इज अ सेपरेट रिसर्च युनिट, बारीक बारीक गोष्टींवरती सगळ्या गोष्टी काम करतो. कमिंग टू द क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया इज अ ऑटोनॉमस बॉडी क्रिएटेड बाय गव्हर्मेंट, सेंट्रल गव्हर्मेंट, पण गव्हर्मेंटचा कंट्रोल त्याच्यावरती नाही. आमच्याकडे 2600 मुलांची यंग टीम त्याच्यामध्ये काम करते क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये. बेसिकली ॲक्रेडिशनचं जे काम आहे, ॲक्रेडिशनचं काम हे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया करते. म्हणजे आपल्या जेवढ्या लॅबोरेटरीज आहेत, जेवढ्या हॉस्पिटल्स आहेत, वेगवेगळ्या नीती आयोगच्या जेवढ्या डिफरंट स्कीम्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. नाव वी आर पार्टनरिंग विथ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑल्सो, की कंप्लेंट रिझोल्युशन्स जे काही आहेत त्या कशा पद्धतीने करायच्या. परवाच चीफ सेक्रेटरीनी सगळं ऑलमोस्ट ओके केलं आहे. सो क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला क्रीडाचे पास्ट प्रेसिडेंट जक्षय शहा he appointed there as a chairman. That board consists of 36 people, 12 people privately selected, 12 people from different organizations, 12 people of the secretary rank in that board. They invited me. मी गेल्यानंतर आय हॅव स्टडीड. तोपर्यंत क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही काही अशी संस्था असते हे पण माहिती नव्हतं मला. आणि मला वाटतं ती प्रॉडक्टवर जास्त डील करायची क्वालिटी काउन्सिल. बेसिकली आपल्या कंट्रीचा प्रॉडक्ट हा ग्लोबली कशा पद्धतीने चांगला आहे, कसं प्रोजेक्ट करायचं, त्याचं जे रँकिंग करण्याचं काम आहे. राईट फ्रॉम तुमचे ड्रोन टेक्नॉलॉजी, राईट फ्रॉम रोबोट, या सगळ्या गोष्टीचं सर्टिफिकेशन जे आहे, एव्हरीथिंग कम्स अंडर ISO ऑल्सो, एव्हरीथिंग कम्स अंडर क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया. सो तिथे अपॉइंट झाल्यानंतर मी पाहिलं, म्हटलं सगळं हे सगळं आपण करतो, दिस इज फाईन, बट कुठेतरी बेस लेवलला सगळ्या गोष्टीला अप्रोच व्हावं याच्यासाठी आपण काय करू शकतो. लेट अस हँडहोल्ड ऑफ सिटीज ऑफ द एंटायर कंट्री. आणि म्हटलं पहिली सिटी ही, म्हटलं तुम्ही मला ऑपॉर्च्युनिटी द्या. वी ॲट क्रीडाय विल टेक नाशिक एज अ क्वालिटी सिटी. आणि सो क्रीडायच्या टीमच्या स्ट्रेंथवरती वी हॅव टेकन नाशिक एज अ फर्स्ट क्वालिटी सिटी इन एंटायर कंट्री. आतापर्यंत क्वालिटी सिटी हा प्रयोग विश्वामध्ये कुठेही झालेला नाही. दिस इज फर्स्ट टाइम हॅपनिंग अँड वी हॅव अ ह्यूज ऑपॉर्च्युनिटी. एव्हरीवन नीड टू वर्क टुवर्ड्स दिस वे. सर, ॲज अ सिटीजन काय आपण एक्सपेक्ट करूया? बेसिकली क्वालिटी सिटीमध्ये 3 व्हर्टिकलमध्ये निरंजन आपण काम करतो आहे. वन इज स्किल, लाईक आपले रिअल इस्टेट कन्सल्टंट्स आहेत. सो रिअल इस्टेट कन्सल्टंट्स आहेत, एव्हरीवन नीड टू सिट जस्ट फॉर 10 minutes अ डे. स्वतः विचार करा की मला माझ्या क्वालिटीमध्ये मला काय चेंज करायचं. दिस इज अ बेस लाईन. बरं. देन मग मेन 3 व्हर्टिकलमध्ये ॲज अ सिटी म्हणून आपण काम करतोय. त्याच्यामध्ये 3 व्हर्टिकलमध्ये वन इज स्किल, अनदर इज एज्युकेशन अँड थर्ड वन इज क्लीन. सपोज इंदोर इज रँक 1, वी आर 28th. सो हा गॅप कसा आपण भरून काढू शकून कसं पोचू. सेकंडली एज्युकेशनमध्ये येत्या काही वर्षामध्ये आपण हे बघू शकतो का की आपल्या नाशिकचा एकही मुलगा किंवा मुलगी मिनिमम ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्याशिवाय शिक्षण सोडलेलं नाही आहे. त्याच्यासाठी म्हणतं लेटेस्ट हँड होल्ड म्युन्सिपल स्कूल्स. 8वीचे मुलं तिथून पुढे म्युन्सिपल स्कूलचे शिकत नाही. दॅट इज अ स्टडी. 70% मुलं तिथे ड्रॉप होतात. ग्रँटेड स्कूलमधले मुलं साधारणपणे 80%, 70% किंवा 60% आधार हे ग्रँटेड स्कूलमधले 10वी नंतर ड्रॉप होतात. सो कॅन वी सिटीजन हँडहोल्ड ऑफ धीस जस्ट 5 चिल्ड्रन? 5 मुलांचं हँडहोल्डिंग केलं आणि त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल याच्याकडे लक्ष दिलं. त्याच्यामध्ये पैसे गुंतवायचे नाही आहे, जस्ट टू पुश दॅम. त्याच्यासाठी ज्या गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम्स आहेत, त्यांच्या फीज कॅटर करणाऱ्या सगळ्या स्कीम्स आहेत. जस्ट हँडहोल्ड 5 म्युन्सिपल स्कूल्स, 5 स्कूल चिल्ड्रन और 5 ग्रँटेड स्कूल चिल्ड्रन अँड ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात की नाही ते बघा. स्किलमध्ये ॲब्सोल्यूट बॉटम ऑफ द पिरामिड, right from your office peon, right from your driver, right from your domestic worker, right from construction worker, right from your industrial worker. हे सगळे जे वर्कर आहे, our 70% population is this. If we train this की नाही
मॅनपॉवर बघायची असेल ना स्किलची, मोदी साहेबांनी हिंदुस्थानला वर्ल्डचं स्किल कॅपिटल करायचं स्वप्न आहे. आय एम ऑन द बोर्ड ऑफ नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एज वेल. तिथे आम्ही अभ्यास केला की वर्ल्डमध्ये स्किलिंगचं काय चालू आहे अँड वेअर वी आर. आम्ही स्टडी केलं तर असं दिसलं की इंडिया इज ऑलमोस्ट 4% स्किल मॅन पॉवर आहे. ओनली 4%. आणि वेर इन पॉप्युलेशन इज आर स्ट्रेंथ ॲक्च्युअली. या म्हणजे स्किल म्हणजे सपोज इफ यू आर डेव्हलपर, आर यू फुल्ली इक्विप्ड, फुल्ली स्किल्ड ॲज अ डेव्हलपर? ओके. सर्व याच्यामध्ये सर्वे केल्यानंतर वी हॅव डन सर्वे थ्रू PMG. म्हणजे हे 5 वर्षापूर्वीच 4% होता, आता ते जास्त 11-12% पर्यंत गेला आहे. सो हा जो काही स्किल वर्क फोर्स आहे त्याला अपस्किलिंग कसं करू शकतो, जो माणूस जे करतोय त्याला नेक्स्ट लेवलला कसं नेऊ शकतो. एक डोमेस्टिक वर्कर असेल तर डोमेस्टिक वर्करला कपडे धुणारी बाई आहे, तिला कधी ओनर म्हणून आपण हे ट्रेनिंग दिलं आहे की अंडर गार्मेंट्स आहे ते तुम्हाला रिव्हर्स करून धुवायला टाकायला पाहिजे, सॉक्स सरळ धुवायला टाकायला पाहिजे. दिस इज अ सिम्पल स्किल. कोणी पिऊन आहे तुमचा, पाणी घेऊन येतो, आय एम कमिंग इन युअर ऑफिस, तर पिऊन इमिडिएटली फर्स्ट ग्लास तुमच्याकडे ठेवतो, मग माझ्याकडे येतो. स्टँडर्डायझेशन. बेसिकली स्किलिंग, ह्या सगळ्या याच्यामध्ये स्किलिंग आपल्याला अपग्रेड करणं, दिस इज व्हॉट द क्वालिटी सिटी वर्क इज. आणि या मिशनमध्ये एंटायर 44 असोसिएशन ऑफ द सिटी इज जॉईंट. अच्छा. आय विल रिक्वेस्ट प्राण ऑल्सो टू जॉईन इन दिस मूवमेंट अलॉंग विथ ऑल इट्स मेंबर्स. ज्यांना जे काम करायचं असेल ना त्यांना ते काम करण्यासाठी वी हॅव ऑपॉर्च्युनिटी. प्लस क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आपल्या देर इज अ प्रोविजन ऑफ सर्टिफाईंग इंडिव्हिज्युअल पर्सन in his business. If you are doing real estate consultant, get yourself certified from Quality Council of India. We'll work out for something. This is कोणी केलेलं नाही अजून, but for the Pran and for the Nasik people, we will do it. आणि माझ्या मते ते जर का झालं तर ऑटोमॅटिकली एक स्टँडर्ड मेसेज जाईल की नाही, तुम्हाला रिअल इस्टेट कन्सल्टंट बघायचे असेल ना, गो अँड व्हिजिट नाशिक पर्सन, दे आर द बेस्ट. सुपर. थँक्यू सो मच. नाही, दोन्ही महत्त्वाचे विषय होते आणि वी हॅव टू डू जस्टिस टू द टॉपिक्स. थँक्यू व्हेरी मच. कुछ धंधे की बात करे. दीपक सर, नाशिकमध्ये कोणी का फ्लॅट घ्यावा? हॅलो. सर्वप्रथम मी प्राण या संस्थेचे धन्यवाद देईल, आभार मानेल की आज रिअल डे 7/12 नाशिक नेक्स्ट हा सेमिनार आयोजित केलेला आहे. अतिशय शाळा वगैरे झाले, कॉलेजेस झालेले, विद्यापीठ पण 2 झालेले. पूर्वी आम्हाला काही आरोग्याचं असेल, अटॅक वगैरे असेल तर आम्हाला मुंबईला जावं लागत होतं. आता आमच्याकडे त्या सर्व सोयी झालेल्या आहेत. दुसरं, आमचा क्राईम रेशो हा फार कमी आहे नाशिकचा. खूप इम्पॉर्टंट फॅक्टर. वातावरण फार चांगलेलं आहे सर. आणि नाशिक आणि पुण्याच्या कम्पॅरिझननी अजून आमच्याकडे लँड कॉस्ट फार कमी आहे. दुसरं, इन्फ्रास्ट्रक्चर हा फार जवळ येत चाललेला आहे नाशिक आणि पुण्याच्या. चेन्नई सुरत पण आता झालेलं आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर जसं जसं वाढतं तसं तसं शहर वाढत जातं असं मला वाटतं. आणि जे एज्युकेशन हब झालेले आहेत, असं वाटतं की आता पिंपळगाव, धुळे, जळगाव, खानदेशातले लोक पण नाशिककडे सेकंड होम घेतात आणि त्यांच्या मुलांचं पण ते इथे एक घर घेऊन एज्युकेशन करत राहतात असं मला वाटतं. आणि मी सर्वांना आवाहन करेल की नाशिकमध्येच घ्या. हे होईल की इकडचे जे ऑफिसर आहेत, कलेक्टर आणि हे जे ट्रान्सफर होतात तेव्हा पण मी चर्चा करतो तेव्हा ते म्हणतात की आम्ही रिटायर नंतर नाशिकातच. अगदी बरोबर आहे. येस. तर आता सर नाशिककडे बघण्याचा दृष्टिकोन फार बदलत चाललेला आहे आणि मला वाटतं की 2026-27 साली महाराष्ट्राच्या 1 नंबरवर नाशिक असेल असे मला वाटते. सुपर. थँक्यू. मला दीपकला फक्त 2च गोष्टी क्विक ॲड करायच्या, इफ यू परमिट मी प्लीज सर. 1, नाशिक हे आपल्याला सांगतो की इंडियामध्ये नाही तर वर्ल्डमधलं फास्टेस्ट ग्रोईंग सिटी येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला दिसेल. येत्या 5 वर्षामध्ये टायर 2-3 सिटीजमध्ये नाशिक ॲब्सोल्युटली वर्ल्डमधलं फास्टेस्ट असेल. दॅट इज पार्ट 1. पार्ट 2, वराडे साहेबांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्याच्याकडे जर का सगळ्यांचं बारीक लक्ष असेल तर मी सांगतो की नाशिकचा आपला जो काही नाशिक डिस्ट्रिक्टचा एंटायर एरिया आहे
साधारण बराड साहेब 30,000 स्क्वेअर किलोमीटर्स. नो नाशिक डिस्ट्रिक्ट 15,000 स्क्वेअर किलोमीटर नाशिक डिस्ट्रिक्टचा एरिया आहे. त्याच्यापैकी MMR रिजनचा 2,600 2800 अप्रॉक्सिमेटली 2800 स्क्वेअर किलोमीटर्स. नाशिकचा एरिया 268 किलोमीटर्स स्क्वेअर किलोमीटर्स. बरोबर. नाशिकमध्ये पॉप्युलेशन 11 लाख. 11 आज आज 20 ॲज लाख आहे. ते 2001चं आज समजा 17-18 लाख असं 17-18 लॅक्स. MMR रिजनमधलं पॉप्युलेशन टेंटेटिव्ह NMR रिजनमधलं पॉप्युलेशन टेंटेटिव्हली 7 लाख. हो. सो 7 लाख पॉप्युलेशन. एरिया इज 2600 स्क्वेअर 10 किलोमीटर. टाइम्स आहे. टू मच स्कोप. त्याची ग्रीनरी तशीच राहणार आहे. त्याचे एअरलंग्स तसेच राहणार आहे. ही जी ब्युटी आहे हे वर्ल्डमध्ये कोणत्याच सिटीला नाही आहे. नाशिक इज ॲब्सोल्युटली अनमॅच. जे जग फिरलेले असतील मी सगळे बहुतेक कंट्रीज फिरलेलो आहे पण नाशिकसारखं वेदर इट्स ॲब्सोल्युटली अनमॅच. सो नाशिकचा जो ताकद आहे ना त्या एरियाची पण आणि ते जे 4 तालुके साहेबांनी जे प्रेझेंटेशन दिलं दॅट इज अ सुपर. नाशिकमध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की स्टुडंट पॉप्युलेशन नाशिक डिस्ट्रिक्टचं 17 लाख आहेत. किती? 17 लाख. 17 lakh. It is 100% properly surveyed by Srirang Sarada. He has absolute data of it. 17 lakhs population. So huge scope. आपण हे जे सांगितलं ना सर, हे जे रिजन्स आहेत वेगवेगळे, त्यांनी जे ASR दाखवलं होतं ॲक्टिव्हिटी स्पेसिफिक रिजन, ते जर आपण डिटेल बघितले तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली किती क्लायमॅटिक झोन्स आहेत. म्हणजे मनमाड नांदगावचा एक तो ड्राय रिजन बघा क्लोज टू दॅट. मग हर्सुल पेठची ब्युटी बघा जिथे टुरिझम डेव्हलप होऊ शकतं. इगतपुरीगडचं, दिंडोरीगडचं, म्हणजे प्रत्येक रिजनची एक वेगवेगळी स्पेशालिटी आहे. ड्रायव्हर्स काय असतील याच्यामध्ये दीपक भाऊ? म्हणजे ही जी ग्रोथ आहे पुढची, आज हे आहे, पुढच्या ग्रोथचे ड्रायव्हर्स काय वाटतात आपल्याला? सर मला असं सांगायला थोडं खंत वाटते पण आम्ही IT सेक्टर, इलेक्ट्रॉनिक हब आणि IT सेक्टरमध्ये बरेच मागे. पुन्हा जसं एज्युकेशन हब आहे तसं अगर मी आमचे जितूभाई आदर्श आहे आणि बऱ्याच वर्षापासून काम करतात मी सांगाल की तुम्ही पुढाकार घ्या. आणि IT फक्त घोषणा होतात पण प्रॅक्टिकल अजून IT सेक्टर आम्ही फारच मागे. अगर एज्युकेशन हब, इलेक्ट्रॉनिक हब वगैरे झाले तर नक्कीच आमच्या नाशिकला वेग जो आहे आमचा फार मोठ्या जोराचा होईल असं मला वाटतं. थँक्यू. मग दॅट पुशेस अस टू कृणालजी. बिफोर आय गो टू कृणालजी, मी दीपक भाऊंबद्दल थोडंसं अजून माहिती देतो. स्लोगनवरनं आपल्याला त्यांचा थॉट प्रोसेस लक्षात येतो. 100% समाधान देणारे सुखाचे घर, समृद्धी, व्यवसाय, जीवनभर. म्हणजे एक लाईफ लाँग गॅरंटी आहे. तुम्ही जर माझ्याकडनं प्रॉडक्ट घेतलं तर त्याची एक लाईफ लाँग गॅरंटी त्यांच्या ह्याच्यातनं कम्युनिकेट होते. दीपक भाऊंनी पिंपळगाव बसवंतमध्ये साधारणतः 34-35 वर्षापूर्वी काम सुरू केलं. 3 मजली 2 ते 3 मजली पहिली बिल्डिंग होती इफ आय एम नॉट मिस्टेकन. आणि आज 30 मजली बिल्डिंग 30 वर्षांमध्ये बांधतायत. 100 वर्षाची वाट बघतोय. आणि ज्या स्पीडने त्यांचं काम चाललेलं आहे, त्यांचे युनिकनेस म्हणजे त्यांच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या बिल्डिंगला एक ॲस्थेटिक सेन्स आहे, एक प्रॉपर ॲस्थेटिक लुक आहे. खूप अगोदर एक स्टँडर्ड पॅटर्नच्या बिल्डिंग्स असायच्या ज्याला आपण मॅचबॉक्स टाईप बिल्डिंग म्हणायचो. त्यांनी त्याच्यामध्ये प्रॉपर हे करून तुम्ही त्यांच्या बिल्डिंग्स बघा आणि एस्पेशली कमर्शियल बिल्डिंग्स वगैरे तुम्ही बघा. खूप सुंदर पद्धतीचं एलिव्हेशन असतं त्यांच्या बिल्डिंग्सना. पासपोर्ट ऑफिस जे आपलं नाशिकमधलं एक मोठं ॲसेट आहे पासपोर्ट ऑफिस, ते त्यांच्या बिल्डिंगमध्ये आहे नाशिक रोडला. कृणालजी, गेल्या साधारणतः 15 वर्षापासून क्रेडाईशी आपण कनेक्टेड आहात. क्रेडाईमध्ये वेगवेगळ्या लेवलला आपण काम केलेलं आहे. म्हणजे अगदी कोऑप्ट मेंबरनी आपण सुरू करून जॉईंट सेक्रेटरी, ट्रेजरर, ऑनररी सेक्रेटरी, व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट, म्हणजे ज्याला थिओरिटिकली परफेक्ट लॅडर आपण म्हणतो कुठल्याही असोसिएशनमध्ये, ती एक्झॅक्ट लॅडर आपण क्लाइम केलेली आहे. आणि इफ आय एम नॉट मिस्टेकन यू आर द यंगेस्ट क्रेडाई प्रेसिडेंट दॅट नाशिक सिटी हॅज सीन. ही इज अ मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी. एमार्च आहेत, त्यामुळे जो टिपिकल रिअल इस्टेट डेव्हलपर किंवा बिल्डरचा ब्रेन आहे त्याला कुठे कुठे ते स्वतः कंट्रोल करत असतात. त्यांनी कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंप्लीट केलेलं आहे.
इन ॲडिशन टू रिअल इस्टेट सेक्टर, आर्किटेक्चर, डिझाईन या फील्डच्या व्यतिरिक्त एज्युकेशन एज्युकेशन इन्स्टिट्यूट पण त्यांचे आहे, ज्याच्यामध्ये सेक्रेटरी म्हणून ते काम करतात. नाशिक आर्किटेक्ट असोसिएशन, गोदा श्रद्धा फाउंडेशन याच्यामध्ये बऱ्यापैकी काम करतात. मी गेल्या 2.5-3 वर्षांपासून क्रेडाईच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये आहे आणि क्रेडाईच्या बॉडीमध्ये त्यांच्यासोबत मला काम करायची अपॉर्च्युनिटी मिळते. एक बॉस आणि लीडरमधला जो फरक आहे ना, तो ॲब्सोल्युटली त्यांच्यामध्ये दिसतो. ही इज अ लीडर. ते तुमच्यातल्या सर्व क्वालिटीज परफेक्टली ओळखतात आणि त्या क्वालिटीज समोरच्याच्या कशा बाहेर काढायच्यात आणि एकाकी क्रेडाईचं बरोबर टार्गेट्स आणि क्रेडाईचं बेनिफिट्स कसे करायचे आहेत हे कंटिन्युअस त्यांच्या डोक्यामध्ये असतं. सीईओचं प्रायमरीली काम असतं एखाद्या संस्थेला पूर्ण वेळ देणं. आमच्याकडे प्रेसिडेंटचंही काम आहे संस्थेला पूर्ण वेळ देणं. थँक्यू सो मच कृणालजी, वी लर्न अ लॉट फ्रॉम यू. मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की साधारणतः सिटी ब्रँडिंग, म्हणजे मी पहिले सिटी ब्रँडिंगबद्दल बोलतो. तुमचा म्हणजे वॉट एव्हर आय हॅव सीन फ्रॉम यू अँड इंटरॅक्टेड विथ यू, सिटी ब्रँडिंग, सिटी ब्युटिफिकेशन हे तुम्हाला खूप जवळचा विषय आहे. त्याच्याबद्दल तुमचे व्ह्यूज, वेअर आर वी राईट नाव, आणि अजून आपण इथून पुढे काय करू शकतो नाशिकमध्ये, त्याच्याबद्दल प्लीज आपण काही एक्सप्रेस करावं. सर्वप्रथम रिअलिटर्स डेच्या प्राण आणि त्यांच्या सभासदांना सर्वांना शुभेच्छा देतो. निरंजनभाई, क्रेडाई, आज आपण खूप फॉर्च्युनेट आहोत की जितूभाईंसारख्या स्टॉलवर्ड्सनी ही संस्था स्थापन केली आणि गेले 33 वर्ष अथक नाशिकमध्ये क्रेडाई ही संस्था काम करत आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका छोट्या व्हॉलेंटिअरपासून सुरुवात करून आज मला या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी सांभाळत आहे. याचा मला एक प्रामाणिकपणे आनंद आणि खूप मोठी जबाबदारी पण मला यामध्ये वाटते. तुम्ही म्हटलात की इतके वर्ष या संस्थेसोबत काम करण्याचं एकमेव आपल्याला, आपण म्हणतो की कुठेही आपण काम करत असतो, आपल्या व्यवसायात असतो किंवा आपल्या शहरात असतो किंवा आपल्या काही संस्था असतात, NGOs असतात, ते एक मोटिवेशन असतं. तर लर्निंग इज अ कंटिन्युअस अँड ॲब्सोल्यूट मोटिवेशन इन क्रेडाई. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक छोट्या कार्यक्रमात किंवा प्रत्येक मेंबरशी, म्हणजे मी जितूबाईंशी तर किती, म्हणजे मी लहानपणापासून त्यांच्यासोबत त्यांचा माझा हे आहे, परंतु प्रत्येक छोट्या गोष्टीतून शहरासाठी आणि आपल्या असोसिएशनच्या मेंबरसाठी या 2 मूलभूत तत्वांवर क्रेडाई आजपर्यंत काम करत आली आहे की प्रॉब्लेम सॉल्विंग ऑफ द मेंबर्स आणि सिटी ब्रँडिंग. आता तुम्ही म्हणाल की क्रेडाई म्हणून सिटी ब्रँडिंग हा विषय आपल्याला काय, तर सिटी ब्रँडिंग जोपर्यंत आपण आपलं शहर, आपली जी काही पोटेन्शियल्स तुम्ही आत्ता सांगितली, सर्व स्टॉलवर्ड्सनी सांगितली, तर ती जोपर्यंत आपण जगापुढे ठेवत नाही, बाकी शहरांपुढे ठेवत नाही, तोपर्यंत नाशिक शहराकडे आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन हा बदलू शकत नाही. सर्वच म्हणतात की मुंबई आहे, पुणे आहे, तसं मुंबई आणि पुण्यासारखं नाशिक वाढायला हवं किंवा वाढतं आहे. पण मला सांगायला खूप आनंद होतो की मुंबई आणि पुणे यांच्या व्यतिरिक्तसुद्धा नाशिकची एक वेगळी आणि ठळक महाराष्ट्रात ओळख आहे. आणि ती आपल्या नाशिककर म्हणून ती सर्वांना आपल्याला प्रामाणिकपणे ठाऊक आहे. आणि त्या सिटी ब्रँडिंगच्या अनुषंगाने आम्ही नेहमीच क्रेडाई म्हणून प्रयत्न करत असतो. त्यात मग छोट्यात छोटी गोष्ट असेल की आता जसं दीपकजींनी सांगितलं की नाशिक हे एक इमर्जिंग एज्युकेशन हब आपण करत आहोत. आता पूर्वी संस्था होत्यात, काही ठराविक संस्था होतात. आता जसं आपण या प्रांगणात बसलो, ही सर्वात गोखले एज्युकेशन संस्था होती. यानंतर मोठमोठ्या संस्थांनी नाशिकमध्ये पदार्पण केलं. तर आम्ही JLLच्या माध्यमातून नाशिक ॲज अ इमर्जिंग एज्युकेशन हब ऑफ इंडिया याचा एक आम्ही रिपोर्ट तयार करून घेतला. आणि तो रिपोर्ट म्हणतो आहे की जसं जितूबाईंनी सांगितलं की सर्वात जास्त स्टुडंट पॉप्युलेशन, सर्वात जास्त इकॉनॉमिकल एज्युकेशन आणि टॉप मोस्ट क्वालिटी एज्युकेशन इन ऑल सेक्टर्स, मग इंजिनिअरिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, आर्किटेक्चर असेल, म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, नंतर प्रोसेसिंगमध्ये असेल, एव्हिएशनमध्ये असेल, डिफेन्समध्ये असेल, या सर्व गोष्टींचं एज्युकेशन हबच्या माध्यमातून आपण हे करत आहोत. त्यानंतर आम्ही दुसरा रिपोर्ट आता सध्या आम्ही मध्यंतरी मनसुख मांडविया जे आहेत, जे आपले केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत, त्यांना आम्हाला खासदार भारतीताई पवारांच्या माध्यमातून भेटण्याचा योग आला. आणि नाशिक ॲज अ टुरिझम तर आपण ज्याला म्हणतो की धार्मिक टुरिझम तर आहेच,
परंतु हे टुरिझम नेचर, ॲडव्हेंचर आणि तसंच मेडिकल टुरिझम हा सर्वात प्रामुख्याने आपल्या नाशिकचा एक आपण ज्याला म्हणतो की महत्त्वपूर्ण गाभा तयार झालेला आहे. तुम्ही बघाल की सर्व मोठे ब्रँडसुद्धा आता नाशिकला आलेले आहेत. ग्रीन कॉरिडॉर आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी, हा सुद्धा एक मेडिकल टुरिझमचा महत्त्वाचा भाग आहे. तर त्या अनुषंगाने आता आम्ही JLL सोबत हा रिपोर्ट बनवत आहोत. तर असे जे जे नाशिकचे पोटेन्शियल आहेत, त्यानंतर आपण म्हणतो की ट्रेकिंग डेस्टिनेशन्स आहे, म्हणजे 9 शिखरांमध्ये बसलेलं हे शहर आहे. याला 3 रेंजेस आहेत, म्हणजे सातपुडा आहे, सह्याद्री आहे, या सगळ्या रेंजेस आपल्याला प्राप्त आहे. आणि सर्वात जास्त किल्ले असणारा जिल्हा हा नाशिक जिल्हा आपल्या भारतातला आहे. त्यामुळे ज्याला म्हणतो की ॲडव्हेंचर टुरिझम किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स टुरिझम हे काही जे आहे हे आपल्याला सुद्धा नाशिकला खूप पोटेन्शियल या क्षेत्रामध्ये आपल्याला आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो. त्यानंतर तुम्ही म्हणाल की सिटी ब्रँडिंग करताना नाशिक आम्ही तर ज्या संस्था असतील, मग मी त्यात आर्किटेक्चर असोसिएशन असेल किंवा कॉलेजेस असतील, संस्था असतील, एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतील, जी संस्था जो नाशिककर नाशिकसाठी काम करत आहे, मग तो साधं प्लांटेशन ड्राईव्ह करत असेल की एक निसर्गप्रेमी असेल आणि एक सायंटिस्ट किंवा आज इंडस्ट्रीमध्ये रोबोटिक्समध्ये आपल्याकडे काम होतं आहे, हेल्थकेअरमध्ये काम होतं आहे, IT सेक्टरमध्ये काम होतं आहे, इनोव्हेशन हब्समध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी आपण टाटाच्या माध्यमातून काम करत आहोत. तर या मल्टीफॅसेटेड सिटीचा, मल्टीफॅसेटेड नाशिककरांचा आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे आणि त्याचा उपयोग आम्ही क्रेडाई म्हणून त्यांना तो प्लॅटफॉर्म देऊन सिटीसाठी जास्तीत जास्त ब्रँडिंग करून सिटीसाठी काय महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला नाशिकसाठी आणता येतील हा आमचा एक अविरत प्रयत्न आम्ही क्रेडाईवर सर्व मॅनेजिंग कमिटी मेंबर आणि संपूर्ण GB मेंबर करत असतो. आता यात मला सांगावंसं वाटेल की यात आमचा सर्वात मोठा जो वाटा आहे तो आमच्या जनरल बॉडी मेंबर्सचा आहेत. आता वन ऑफ द एस्टीम जनरल बॉडी मेंबर आपल्यासोबत आहेत दीपकजी चांदे, की तुम्ही म्हटलात त्यांनी 3 मजल्यापासून सुरुवात केली आणि आज ते 30 मजली टॉवर करत आहेत. तर ही एक विजन, ही एक हिंमत, ही एक शहराला काहीतरी देण्याची एक ज्याला म्हणतो जिज्ञासा. तर या सगळ्या आमच्या मेंबर्समध्ये आम्ही आज 537 मेंबर आहोत, 200 मेंबर रेरा रजिस्टर मेंबर आहेत आणि या मेंबर्सच्या या सर्व कामाच्या आपण शिदोरीवर किंवा या पाठबळावर ही संस्था अविरत नाशिकसाठी ब्रँडिंग करत आहे. थँक्यू व्हेरी मच कृणालजी. तुम्ही टुरिझमबद्दल जे सांगितलं म्हणजे फोर्ट्स वगैरे या गोष्टी प्रोबेबली NMRDAच्या प्लॅनमध्ये वगैरे पण आपण क्रेडाई त्यांच्यासोबत एकत्र बसून मे बी मार्किंग वगैरे करून अशा काही गोष्टी आपण प्रमोट आपल्या स्ट्रेंथ्समध्ये आता वराडे साहेबांनी स्ट्रेंथ्समध्ये तो घेतलेलाच आहे. इवन खडके साहेबांनी पण मागच्या त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये टुरिझम आणि ॲग्रिकल्चर हा आपला मूलभूत गाभा आहे नाशिक जिल्ह्याचा, शहराचा म्हणण्यापेक्षा जिल्ह्याचा, आणि त्याच्यावर NMRDA सारखी जी संस्था आहे ती मूलभूतरित्या काम करते याचा आम्हाला खूप आनंद आहे. शुअर. थँक्यू. सुनील, बोला ना दीपक. एक मला सांगायला असं होईल की नाशिकचं ब्रँडिंग करताना नाशिकमध्ये ऑलरेडी ब्रँड ॲम्बॅसेडर आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जसे की नाशिकमध्ये वीर सावरकर, दादासाहेब फाळके सर, कुसुमग्राज यांचं जन्मस्थान नाशिक आहे. बरोबर आहे. ते विकसित करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यांचे अगर स्टॅच्यू समजा फाळके स्मारक आहे, तिथं डोंगर आहेत, त्यांचे केल्यास आणि पर्यटक आपल्याला लाभ होईल असं मला असं वाटतं की त्यांचे स्टॅच्यू केलं तर लिबर्टी ऑफ स्टॅच्यूसारखं आपलं नाशिकमध्ये पण ओळख होईल असं मला वाटतं. अजून मला असं सांगायला होईल की सरांनी अतिक्रमणबद्दल सांगितलं तर सर मी सांगाल की आमच्याकडं पंचवटी, काळाराम मंदिर, तपोवन ह्या इथे बरेच भाविक, हजारो भाविक येतात, पण त्या भाविकांना त्या मंदिरापर्यंत पोचायला बरेच नॅरो रस्ते आहेत. तर आपण तिथं पण लक्ष केंद्रित केलं तर त्यांना थोडं इझी होईल. मागच्या 2 सिंहस्थापूर्वी एक मोठी घटना पण झाली होती चेंगराचेंगरीची, तर या सिंहस्थाला त्याची काळजी घेतली जावी असं पण मला वाटतं. आणि आमचं नाशिकचं ब्रँडिंग गमतीने असं सांगतात की दर 12 वर्षांनी नाशिकचा वाढदिवस येतो, म्हणजे सिंहस्थ येतो, त्यावेळेस आमचं ब्रँडिंग ऑल ओव्हर इंडियामध्ये होत राहतं. आणि त्यावेळेस केंद्रीय आणि राज्यांचं बरंच आर्थिक सहाय्य भेटतं, त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चर पण फार मोठ्या प्रमाणात होतं. तर
नाशिकचं ब्रँडिंग हा सिंहस्थ पण फार मोठ्या प्रमाणात करतं असं आम्हाला वाटतं. थँक्यू. आपण त्या याच्या संदर्भात जे बोललात ना, तर ते मला साहेबांनी ती जी स्लाईड सांगितली ना, ती स्लाईड नंबर 12, मला एकदम ते आठवलं, ते लाव रे तो व्हिडिओ, त्याची मला आठवण झाली. ती स्लाईड नंबर 12 साहेब सर्वजण नक्कीच लक्षात ठेवतील, आपली जी स्लाईड नंबर 12 आहे ती. सर बोला ना. हा, एक क्विक गोष्ट ॲड करतो. कुंभमेळ्यामध्ये नाशिकची जी डेव्हलपमेंट होते ना, ती 11 वर्षामध्ये झालेली असते ना जेवढी, त्याच्या दुप्पट डेव्हलपमेंट एका वर्षामध्ये होऊन जाते. दॅट इज अ बरोबर. म्हणजे हे नाशिकचं आहे. अतिक्रमणाची जी दीपकबाईंनी गोष्ट सांगितली, थोडी एक्सटेंड करतो, साहेब पण आहेत इथे. सर, बेसिकली नाशिक कॉर्पोरेशन लिमिट ऑलमोस्ट अनऑथोराइज डेव्हलपमेंट नाही आहे. आपल्याकडे मशिनरी नाही आहे. आय डू अंडरस्टँड सर, आपली डिफिकल्टी पण आहे की स्टाफ नाही आहे. पण सर, ॲटलिस्ट रोडवरचे जे एन्क्रोचमेंट्स आहेत कुठलेही, म्हणजे मी आता समजा आपण त्र्यंबकेश्वरला गेलो तर ब्रह्मगिरीला जातोय, तर त्या रोडवरचे जे आता वरती ब्रह्मगिरीला जाण्याचा जो रोड आहे, गंगाद्वार असा तो जो रोड आहे, त्या रोडवरती सर भरपूर एन्क्रोचमेंट होतात आहे. किंवा इकडे आपण सुला विनियार्डकडे थोडं पुढे गेलो, गंगापूर डॅमकडे गेलो, तर रोडवरचे जे एन्क्रोचमेंट होऊन राहिलेत त्याला सर ॲटलिस्ट आपल्याला प्रायमरी काही करता आलं ना, टिल युअर सेटअप इज डन, तर माझ्या मते ते थोडं बरं पडेल. म्हणजे फ्युचरिस्टिक जे रोडचे एक्सपान्शन आणि नवीन नवीन इश्यूज आहेत ते आणखीन क्रॉपअप जे नाशिक कॉर्पोरेशनने फेस केलेले आहेत ते आपल्याला फेस करावे लागणार नाहीत. राईट. ऑल सजेशन. शुअर. मी सुनील भाऊ गवादे यांच्याकडे शिफ्ट होतो. सो रिअल इस्टेट फील्डमध्ये साधारणतः 3 कॅटेगरी किंवा 3 रस्त्यांनी मी असं बघितलेलं आहे की लोक यश संपादित करतात. एक तर तुम्ही तुमचे बिल्डिंग लॉज, DC रूल्स, लीगल काय आहे, झोनिंग कुठे काय आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन करता. एक तुम्ही मार्केटिंग, ब्रँडिंग, संपूर्णपणे एक कंप्लीट तो जो मार्केटिंगचा गेम आहे, स्टोरी टेलिंग ॲक्टिव्हिटी जी आहे, त्याच्यात तुम्ही स्पेशलिस्ट होऊन तुम्ही तुमचा ब्रँड क्रिएट करता. आणि मग काही टेक्नोक्रॅट्स असतात जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून येतात, ते एक ज्याला टेक्निकल अप्रोचने प्रत्येक गोष्टी बघतात, सॉल्व्ह करतात. विजन तसं असतं, बघायचा दृष्टिकोन तसा असतो. आपण जे प्रॉडक्ट देतोय ते प्रॉडक्ट बरोबर याच्याशी लिंक होतं आहे ना, टेक्निकली 10, 20, 30 वर्षानंतर याचा इम्पॅक्ट काय असेल, कसा असेल. जे काही माझी थोडी बहुत इंटरॅक्शन सुनील भाऊंसोबत होते त्याच्यामध्ये हे मला प्रकर्षाने जाणवतं. सायमल्टेनियसली त्यांचं ते जॉईंट सेक्रेटरी आहेत नरेडकोचे. नरेडको ही देखील रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना आहे आणि गव्हर्नमेंटशी कनेक्टेड आहे. त्यांनी खूप त्याच्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचाही कायद्याच्या संदर्भातला, DC रूल्सच्या संदर्भातला अभ्यास अतिशय चांगला आहे. सुनील भाऊंचे वडील इंजिनियर, सुनील भाऊ स्वतः इंजिनियर COEPमध्ये. ज्या वर्षी ते पासआउट झालेत त्या वर्षी माझी ॲडमिशन झाली त्या COEPमध्ये. सुनील भाऊंची मुलं IITमध्ये आहेत. म्हणजे मी प्रकर्षाने थोडं आउट ऑफ द सिलेबस काही गोष्टी कम्युनिकेट करतो. त्यांची 2 मुलं, दोघं IIT पवईमधून, एक पासआउट झालेला आहे मेकॅनिकल इंजिनियर आणि एक जण IITमध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग करत आहे. म्हणजे हे संपूर्ण जो सायंटिफिक अप्रोच आहे एखाद्या गोष्टीकडे बघायचा, तो कम्प्लीट फॅमिलीमध्ये त्यांच्या तो आहे. आणि अशी व्यक्ती एखाद्या फील्डला लाभणं आणि ऑर्गनायझेशनला लाभणं ही खूप चांगली गोष्ट आहे. तो थॉट प्रोसेस ऑटोमॅटिकली इन्कल्केट होत जातो सर्व ठिकाणी. ते 88-89मध्ये त्यांनी पासआउट केल्यानंतर त्यांनी MSCBमध्ये ट्रेनिंग इंजिनियर म्हणून काम केलं. काही छोटे मोठे रेसिडेन्शियल बंगले सुपरविजनवर केले आणि त्याच्यानंतर त्यांनी 3 पार्टनर्स मिळून SR कन्स्ट्रक्शन नावाची फर्म सुरू केली. 3 ते 3,500 रेसिडेन्शियल युनिट्स आत्तापर्यंत त्यांनी नाशिकमध्ये बांधलेले आहेत 65 ते 70 प्रोजेक्ट्सच्याद्वारे. आणि करंटली त्यांचे 5 ते 7 मोठमोठे प्रोजेक्ट्स चालू आहेत. पंचवटी, हिरावाडी, गोविंदनगर आणि सर्व व्हरायटीचे स्टँड अलोन बिल्डिंगपासून 1 फ्लोअर 1 फ्लॅटपासून तर 250-300 फ्लॅटच्या बिल्डिंगपर्यंत SR कन्स्ट्रक्शनच्या नावाने त्यांचं कामकाज चालतं. सुनील भाऊ, बिफोर आय कम टू द क्वेश्चन जो मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण आत्तापर्यंत जे डिस्कशन केलं त्याच्यात तुम्हाला काही ॲड करायचं आहे का? सिटी ब्रँडिंग असेल किंवा एक महत्त्वाची गोष्ट मला अशी ॲड करायची आहे की कुठल्याही शहराचा विकास ज्या वेळेला होतो ना, तर त्याचं एक महत्त्वाचं पॅरामीटर असतं की त्या शहराच्या आजूबाजूला, त्या शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे किती प्रोजेक्ट चालू आहेत. आणि माय विजन किंवा मला एक गट फिलिंग असं आहे की समृद्धी महामार्ग विल चेंज द
टोटल ट्रॅक ऑफ नाशिक. हो. याचं कारण असं आहे की जेव्हा मुंबई पुणे हा जो एक्सप्रेसवे झाला ना, त्याच्यानंतर पुण्याची ग्रोथ जोरात चालू झाली. दुर्दैवाने आपण त्यावेळेला थोडं त्याला विरोध केला. जे झालं ते झालं, पण समृद्धीला आपण खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलं पाहिजे. याच्यात दोन गोष्टी अशा आहेत की आपण आता जे म्हणतो की सिन्नर, तर वी शुड नॉट से सिन्नर, इट इज अ नाशिक. म्हणजे पुण्याला जर आपण पाहिलं तर पुणे 30 किलोमीटर 40 किलोमीटर सहज वाढलेलं आहे. बरोबर आहे. सो फॉर सिन्नर ऑल्सो आणि फॉर घोटी ऑल्सो मला असं वाटतं की आपण त्याला नाशिकच म्हटलं पाहिजे. आणि हे जे दोन एंट्री पॉईंट्स आहेत, म्हणजे समृद्धीला कुठल्याच जिल्ह्याला दोन एंट्री पॉईंट नाही आहेत. नाशिक हॅज द 2 एंट्री पॉईंट्स. सुपर, चांगलं, बरोबर आहे. म्हणजे 2 ठिकाणून डेव्हलपमेंट नाशिकची त्या कनेक्शनमध्ये पॉसिबल आहे. हां, आणि आता त्यात मला म्हणजे खडके साहेबांना आणि यांना सांगायचं आहे की आय थिंक घोटीला जे आपण याचं टुरिझम म्हणून करतोय, तर 100% त्या ठिकाणी अशासाठी होणार आहे की विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी सर अजिबात कुठलंही टुरिझम जवळपास नाही आहे. म्हणजे नागपूरसाठी फक्त पेंच आहे, पण बाकी कुठंच नाही आहे. तर आय थिंक नेक्स्ट लोणावळा टाईप जे आहे ते नाशिकचं ते इगतपुरी होईल आणि सिन्नर विल बी 110% एक मोठा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर होईल. कारण की गव्हर्नमेंट इज प्लॅनिंग फॉर इट. म्हणजे जे काही या समृद्धीला लागून 19 ठिकाणी गव्हर्नमेंट काही सिटी टाईप काहीतरी सेंटर्स डेव्हलप जे करताय ना, तर त्या ठिकाणी ते सेंटर डेव्हलप होणार आहेत. ओके. जितूबाई काहीतरी सांगायचं आहे, जितूबाई याच्यावर नेपाळ. येस येस, म्हणजे सेम वे वी शुड नॉट कॉल शिर्डी ऑल्सो ॲज ए अदर एव्हिएशन, म्हणजे म्हटलंच नाही पाहिजे. आता आहे आपण शिर्डीला साधारणतः 90 मिनिटात जातो, ठाण्यावरचा माणूस 2 तासांनी एअरपोर्टला पोचतो. तर आय थिंक वी शुड एक्सटेंड द बाउंड्री. म्हणजे जेवढं NMRD आहे ना, त्याला NMRD यांना म्हणतात नाशिकच म्हटलं पाहिजे. म्हणजे नाशिकला 2 एअरपोर्ट ऑलरेडी आहेत, मुंबईला व्हायचं आहे. येस येस, अगदी जरूर, अगदी बरोबर आहे हे. सुनील भाऊ, नाशिकची स्कायलाईन चेंज होते. UDCPR आलेत, नवीन वेगवेगळ्या परमिशन्स मिळाल्यात, खूप मुभा मिळाली आणि अनेक डेव्हलपमेंट्स चेंज आता होत आहेत. तुम्हाला जे पॉसिबल आहे तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करा आणि त्या पार्किंग वगैरे जे काही नॉर्म्स असतील ते सर्व तुम्ही सफाईस करा. साधारणतः असं काम चाललेलं आहे. नाशिकचं थॉट प्रोसेस एक ॲव्हरेज नाशिककर आणि त्याचं राहणीमान आणि आता होत असलेल्या या ज्या गगनचुंबी ज्या इमारती आहेत, 25-30 मजल्यांच्या इमारती, व हे सर्व जे आहे, म्हणजे हा थॉट प्रोसेस आणि ही लाइकिंग असलेली लोक आहेतच, त्यांना तसे फ्लॅट हवेच आहेत. पण याच्याबद्दलचं तुमचं काय मत आहे? नाशिक हे हॉरिझॉन्टल ग्रोथचं जे शहर आहे, हे आता व्हर्टिकल ग्रोथकडे पण चाललेलं आहे. याच्याकडे कुठल्या अँगलने तुम्ही बघता? निरंजनभाई, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे कुठले सिटिझन्स असतात, हे सिटिझन्स दे ट्रॅव्हल इन पुणे, बॉम्बे किंवा फॉरेनमध्ये पण जात असतात आणि वेगवेगळ्या ज्या ॲम्युनिटीज आहेत, म्हणजे क्लब हाऊस असेल, गार्डन असेल किंवा इनफॅक्ट आता तर काही लोकांची मागणी म्हणजे माझ्याकडे अगदी छोटा जरी प्रोजेक्ट असेल, समजा अगदी 150-200 फ्लॅटचा, तरी लोक येऊन विचारत असतात की तिथं स्विमिंग टँक आहे का, आर यू प्रोव्हाइडिंग स्विमिंग टँक. सो लोकांची जी चव आहे ना, ती बदलत चालली आहे. आता या ज्या सगळ्या मला फॅसिलिटीज द्यायच्या आहे, ॲम्युनिटीज द्यायच्या आहेत, सो वेअर शुड आय प्रोव्हाइड? तर आय शुड प्रोव्हाइड ऑन ग्राउंड. आणि याच्यासाठी मला माझा जो काही प्रोजेक्ट असेल त्याच्यातला जो कन्स्ट्रक्टेड पोर्शन असेल ना, तो 25% 30% ठेवून उरलेला 70% आय शुड प्रोव्हाइड फॉर ॲम्युनिटीज. अनलेस अँड अनटिल मी ते ठेवत नाही तोपर्यंत माझा प्रोजेक्ट सेल आउट नाही होणार आहे. आणि विशेषतः जे यंगस्टर्स आहेत किंवा येणारं जे जनरेशन आहे, त्यांची ही बेसिक नीड होणार आहे. लहान मुलांना खेळायला थोडंसं ग्राउंड पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना थोडंसं एखाद्या स्विमिंग टँकची एखादी फॅसिलिटी मला द्यावी लागणार आहे. आणि जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना एखादा वॉकवे असला पाहिजे. हे प्रोव्हाइड करण्यासाठी मला ग्राउंडवर जागा तयार करायची आहे आणि म्हणून मी त्या हायराईज बिल्डिंगकडे जातो आहे. ओके. सो याच्यातनं जितूभाई, म्हणजे आता हे जे यांनी मुद्दा मांडला, याच्यामध्ये बऱ्यापैकी कॉर्पोरेशनची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, दायित्व आहे, ते बिल्डर कॉर्पोरेशनपर्यंत जाऊच देत नाही आहे.
म्हणजे एखादं ॲम्युनिटी करताचं लँड ॲक्विजिशन असेल, ती ॲम्युनिटी बांधायचं काम असेल, म्हणजे हा बऱ्यापैकी खर्च कदाचित काही अंशाने जर कम्युनिटी हाऊसिंग वाढलं तर कॉर्पोरेशनचा खूप कमी होऊ शकतो. सो कॅन कॉर्पोरेशन थिंक ऑफ समथिंग एल्स, म्हणजे अजून काय मग त्या बदल्यात कॉर्पोरेशन शहराला देऊ शकतं असं आपल्याला वाटतं? आय एम कन्सर्न अबाउट रिझर्वेशन्स इन द सिटी. आत्तापर्यंत जेवढे रिझर्वेशन कॉर्पोरेशनच्या हातात मिळालेले आहेत त्याच्यापैकी 70 ते 80% रिझर्वेशन्स, 70 ते 80% रिझर्वेशन हे इन फॉर्म ऑफ TDR डेव्हलपर्सनी, क्रेडाय मेंबर्सनी किंवा नारेडकोच्या मेंबर्सनी कॉर्पोरेशनला दिलेल्या या अमेनिटीज आहेत. अच्छा. Corporation is a problem of funds. That is also hard fact of life. खडके साहेब पण इथे आहेत, वराडे साहेब पण आहेत. काहीतरी असा विचार केला पाहिजे की रिझर्वेशन्स हे सिटीला मिळायला पाहिजे आणि कॉर्पोरेशनच्या अफोर्डेबिलिटीला पण ते मॅच व्हायला पाहिजे. सो कॅन वी वर्क आउट सम मॉडेल ऑफ ग्लोबल TDR की ज्या योगे अच्छा. काय होत आहे, आता तुम्हाला सांगतो काही सिटीजमध्ये TDRचे रेट हे जमिनीच्या दरापेक्षा जास्त आहेत. सो पीपल आर रशिंग टू हँड इट ओव्हर अमेनिटीज टू द कॉर्पोरेशन. बरं. आपल्या इथे TDRचे रेट मार्केट रेटपेक्षा हार्डली 25% to 30% आहे. कोणी पण लँड ओनर हाच विचार करतो की माझी लँड मी कशासाठी देईल, मे इट बी डेव्हलपर, मे इट बी प्रिन्सिपल लँड ओनर. हा जो प्रॉब्लेम आहे ना, दिस वी नीड टू ॲड्रेस इट प्रॉपरली इन प्रॅक्टिकल वे की ज्या योगे लोक देतील. आणि त्याच्यासाठी बेस्ट पर्याय इज टाउन प्लॅनिंग स्कीम, ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत. आणि महाराष्ट्राची स्कीम गुजरातने ॲडॉप्ट केलेली आहे. गुजरातमध्ये एक एक शहरामध्ये 70-70, 80-80, 90-90, 100-100 टाउन प्लॅनिंग स्कीम्स होतात. गुजरातमध्ये लँडच्या रेटमधली ग्रोथ ही खूप नेग्लिजिबल आहे. म्हणजे आपल्या इथे नाशिकमध्ये तुम्ही बघत असाल तर तुम्ही नाशिकमधला लँडच्या रेटची जी काही ग्रोथ आहे, दॅट ग्रोथ इज 10 times in 10 years. एवढे रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे, कोणी कोणती लँडवरती मार्क करा, बघा 10 वर्षामध्ये किंवा 11 वर्षामध्ये मॅक्स त्याच्यामध्ये 10 टाइम्सची ग्रोथ आहे. का की तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत नाही म्हणून. इफ टाउन प्लॅनिंग स्कीम इज इम्प्लिमेंटेड, इन्फ्रास्ट्रक्चर होईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर झालं तर सिटी विल गेट अमेनिटीज. आता जे आपण MMR एक्सटेंड होतो आहे विच इज 10 times मोर देन द कॉर्पोरेशन एरिया, हे जर का असेल तर वी नीड टू फोकस ऑन दॅट की एक साधारण त्याची रिचेबिलिटी आणि इझी कम्युनिकेशन दॅट वी नीड टू वर्क आउट. वी नीड टू मोटिवेट पीपल ऑल्सो टू फ्रेम कॉन्सॉलिडेशन करून लँड ओनर सगळे एकत्र जरी आले तरी काही हरकत नाही आहे. सतीशनी केलेलंच आहे, सतीश मगरांनी पुण्यामध्ये मगरपट्टा सिटी सगळ्या लँड ओनरला एकत्र आणून, डेव्हलपर्स आहेत, आपले रिअल इस्टेट कन्सल्टंट्स आहेत, हे थोडंसं 1-on-1 कन्व्हिन्स केलं तर दिस कॅन हॅपन इन नाशिक सिटी. ओके. दीपक भाऊ, व्हॉट इज द राईट तिकीट साईज नाशिकमध्ये? याचं काही प्रॉपर आन्सर, काही एक कॉमन आन्सर आहे का, काय आहे फ्लॅट संदर्भात आपण आता बोलू? सर कसं आहे की आउटस्कर्टला जो आहे तो तिकीट साईज थोडा कमी राहतो. जो पॉकेट साईज आमचे नाशिकचे 3-4 एरियाज आहे, गोविंदनगर, गंगापूर रोड असे आहेत, तिथं मोठं तिकीट साईज पण आता 5,000 फुटाचे 8,000 फुटाचे पण फ्लॅट विकले जातात. पण 70% तुम्ही सांगू शकतात की 500 ते 1200 फुटापर्यंत इन्क्वायरीज असत आहे. सो म्हणजे प्रॉडक्ट समजो आपण एक इन टर्म्स ऑफ रुपीज जर आपण म्हणायचं म्हटलं तर अगदी छोटा फ्लॅट किंवा छोटा प्लॉट एक 10 ते 15 लाखापासून तर 3 ते 5 कोटीपर्यंत या रेंजमध्ये नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. अवेलेबल आहे. म्हणजे एखादी व्यक्ती, सर्वसाधारणतः असं म्हटलं जातं की रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याकरता खूप जास्त पैसे लागतात. जनरली मोठ्या शहरांमध्ये लोक 5-10-15 लाखामध्ये रिअल इस्टेट त्यांच्या मनातही येत नाही. तर नाशिकमध्ये ते त्या रकमेमध्ये रिअल इस्टेटचा नक्की विचार करू शकतात. सर, वुमन करता हे फील्ड जे आहे, म्हणजे जनरली आपण बघतो की महिला या फील्डमध्ये नाही आहेत आणि आपली कन्या आपल्यासोबत याच्यामध्ये काम करते. सो तिचा इंटरेस्ट कसा जनरेट झाला या फील्डमध्ये?
खरं सांगायचं तर माझा लोड बघून ते दोन्ही माझ्या सोबत आल्या बिझनेसमध्ये, पण मी त्यांना फ्रीडम पण फार दिलेलं आहे. ते 1 वर्ष बाहेर पण शिकून आल्या सेल्सचं आणि मोठी CAचं फायनलमध्ये आहे. दोन्ही आहे आणि त्यांना फार फ्रीडम दिलेलं आहे. पण माझी इच्छा आहे की सर्वांनी प्रोत्साहन द्यावं आणि फील्डमध्ये घ्यावं. कमीत कमी 2 तास पण ऑफिसवर आले तर त्यांना इंटरेस्ट येईल. कारण क्या याच्यात बात आहे. इंटिरियर किंवा बऱ्याच गोष्टी त्यांनी आणलेल्या ज्या मी पण विचार करू नको, मला पण त्यांनी बरंच नवीन नवीन शिकवलेलं आहे. आम्ही ताज विमानतळ आणतोय, त्याच्यामुळे इंटिरियरच्या ज्या ज्या गोष्टी आम्ही कल्पनाही करू शकत नव्हतो त्या त्या आता आम्हाला बघायला भेटतात. ते डिजिटलमध्ये पण त्यांनी बरेच प्रोग्रेस केलेले आहे. माझ्या घरी मला आणता येत नाही, मला माझा लोड वाढवावा लागेल आता. कदाचित येतील. व्हॉट क्रिएट्स अ ब्रँड? ब्रँड नेमकं स्पॉन्सरशिप्स आहेत, जाहिराती आहेत, फुल पेज ॲड्स आहेत, याच्याने ब्रँड मॅग्निफाय होतो. तो ब्रँड आपण जो काही आहे आज, तो काय कशामुळे आहे? ब्रँड सर, मी असं सांगेल की तो 1-2 बिल्डिंग बांधून नाही होत. सरांनी 65 वर्ष त्याच्यात पूर्ण आयुष्य झोकून दिलं, तेव्हा आज 1 नंबर जितूबाई टक्कर आहेत. तर ह्या ब्रँडला बनायला बरेच कष्ट, पूर्ण आमचं आयुष्याचा माझं 3.5 दशक झालेले मी याच्यात दिवस रात्र काम करतो. आणि पहिल्यासारखं सर आता नाही राहिलेलं आहे की तुम्ही एक बिल्डिंग बांधा, किंवा जेव्हा लोकांचा विश्वास तयार होण्यासाठी कमीत कमी 1 दशक तुम्ही राईट टाईम जागा, टायटल क्लिअर घ्या, टायटल म्हणजे तुम्ही जे सांगतात ते बनवून द्या, त्यांचा हा जो विश्वास, आणि त्यानंतर त्या वास्तूत जेव्हा ते सुखी राहतात, आपल्याला जेव्हा त्यांचे लग्नाचे याचे फोन पहिले येतात, तेव्हा खरं आपल्याला ते असं वाटतं की आता आपला ब्रँड झालेला आहे. तर Superb, अगदी बरोबर त्या वास्तूमध्ये मला असं वाटतं की ती वास्तू 20 वर्षानंतर आपला ब्रँड कमीत कमी होण्यास लागतोय. ग्रेट, वंडरफुल. मी 1-2 प्रश्नानंतर आपल्याला किती वेळ आहे अजून, कोणी जस्ट सांगेल का मला? म्हणजे मी फ्लोअर ओपन करू शकतो का क्वेश्चन्स करता? मी 1-2 प्रश्न घेतो आणि फ्लोअर ओपन करतो, 1-2-4 प्रश्न घेतो. थँक्यू. कृणालजी, एक सिटीमध्ये काय कॉन्टेंट म्हणजे असलं पाहिजे आणि आपल्या सिटीत काय गोष्टी अजून असल्या पाहिजेत? निरंजनभाई, सर्व आता आपण नाशिकबद्दल बोलतोय की इतकं पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, समृद्धी, चेन्नई सुरत एक्सप्रेसवे, DMIC कॉरिडॉर. आणि जसं इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकच्या अराउंड बदलतं आहे, तसं सिटीचं रिअल इस्टेटसुद्धा ट्रान्सफॉर्म होतं आहे, किंवा शहरातसुद्धा ट्रान्सफॉर्म होतं आहे. की नाशिक हे आता आपण ज्याला म्हणतो ना, एक ट्रान्सफॉर्मेशनच्या उंबरठ्यावर आहे. आणि ते फक्त रिअल इस्टेटच्याच क्षेत्रात नव्हे तर सर्वच क्षेत्रात, इथे बरेच आता नवीन क्षेत्रातले एज्युकेशनमधले असतील किंवा वायनरी आहे, इंडस्ट्री आहेत, या सर्वच क्षेत्रामध्ये आपण नाशिकमध्ये ट्रान्सफॉर्मेशन बघतो आहे. खास करून रिअल इस्टेटला मला सांगायला आनंद होईल की नाशिकमध्ये पूर्वी रेसिडेन्शियल फ्लॅट, कमर्शियल शॉप्स आणि त्यातल्या त्यात एखादं ज्याला म्हणतो की आपण मोठं कॉम्प्लेक्स वगैरे केलं, या अनुषंगाने बेसिक आणि लँडमध्ये जे काही प्लॉटिंग होतं त्या अनुषंगाने आपण काम करत होतो. परंतु आता रिअल इस्टेटचे प्रॉडक्ट खूप चेंज झाले आहेत. म्हणजे की इवन इन रेसिडेन्शियलमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सेगमेंटेशन झालं आहे. मग ते रेसिडेन्शियल प्लॉट असतील, मग रो हाऊसेस असतील, मग फ्लॅट्स असतील, मग 1 BHK फ्लॅट असतील, त्यामध्ये रेसिडेन्शियलमध्ये लक्झरी फ्लॅट असेल, इन्क्लुझिव्ह हाऊसिंग असेल, सिंगल गेटेड कम्युनिटी असतील, विथ ऑल लक्झरी फॅसिलिटीज असतील. पूर्वी आपण म्हणायचो की 2 BHK 3 BHK, आता आपण 7 आणि 8 BHKच्या पर्यंत आपण आत्ता बांधकामाचे प्रॉडक्ट बघत आहोत. त्याला सर्वंट रूम, नंतर ड्रायव्हर्स केबिन, ह्या ज्या फॅसिलिटीज आहे ह्या सगळ्या रिअल इस्टेटच्या ट्रान्सफॉर्मेशनचे भाग आहेत. कमर्शियलमध्ये आपण फक्त पूर्वी दुकान करायचो आणि त्याच्यावरती ऑफिसेस होते. आता मला सांगायला होईल की आम्ही आता मॉल केला, रिटेलमध्ये आम्ही एंटर केलं. टाटा स्टार बाजार आहे, झुडिओ आहे. पहिलं झुडिओ महाराष्ट्राचं आपण नाशिकला कॉलेज रोडला करू शकलो. तर रिटेलमध्ये सुद्धा बऱ्यापैकी नाशिककडे मोठ्या मोठ्या ब्रँड्सचं आजपर्यंत लक्ष आहे. मग ते ब्रँड्स फक्त रिटेलमधले नव्हेच, मग फार्मास्युटिकल असेल, एज्युकेशनमधले असतील. एज्युकेशनमध्ये चांगले चांगले नवीन ब्रँड्स नाशिकला आता नारायण आहे, विबगेअर आहे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. हेल्थकेअरमध्ये मला सांगायला आवडेल की अपोलो आहे, वोकार्ट आहे, मेडिकवर आहे. तसेच आपण ज्याला म्हणतो की
सर्वात महत्त्वाचा भाग जो नाशिकने कोविड नंतर अनुभवला आहे तो फार्म हाऊस एक्सप्लॉट किंवा ज्याला आपण वेलनेस किंवा रिसॉर्ट किंवा रिट्रीट जे काही डेव्हलपमेंट म्हणतोय ती नाशिकच्या अराउंड प्रचंड प्रमाणात आत्ता चालू आहे. आणि तो सुद्धा एक मोठा रिअल इस्टेटचा भाग जो मला इथे सर्व प्राण मेंबरला सांगायला आवडेल की हे वेगवेगळ्या सेगमेंट्सवर आपल्या सर्व कन्सल्टंटनी फोकस केलं पाहिजे. फक्त आपण ज्याला म्हणतो की आपण कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सोडूनसुद्धा आपल्याकडे आम्ही ज्याला आता आमच्या क्रीडामध्ये सुद्धा आम्ही जी काही यूथ विंग आहे त्याला ऑल्टरनेट ॲसेट क्लास की रिअल इस्टेट फक्त प्लॉटिंग कन्स्ट्रक्शन हे न बघता रिअल इस्टेटचा एक ऑल्टरनेटिव्ह ॲसेट क्लास कसा तयार करता येईल. मग तुम्ही म्हणाल की ऑल्टरनेटिव्ह ॲसेट क्लास की चांदे सरांसारखे सुद्धा आज ते 35 वर्षापासून काम करतात पण ते सुद्धा ऑल्टरनेटिव्ह ॲसेट क्लासमध्ये काम करतात. त्यांनी ताज विवांता साईन केलेला आहे. म्हणजे ही इज एंटरिंग इन टू डायव्हर्सिफाईंग इन टू हॉस्पिटॅलिटी. जितूबाईंनी आता गौरवने ट्रीट रिसॉर्टसोबत हे केलेलं आहे. तर एव्हरीबडी इज डायव्हर्सिफाईंग इन टू ऑल्टरनेट ॲसेट क्लास. मग त्याच्यामध्ये वेअर हाऊसिंग आहे, नंतर आपण ज्याला म्हणतो हॉस्पिटॅलिटी आहे, नंतर आपले मेंबर आहे सुजय गुप्ता त्यांनी मॅरिएट नाशिकला आणलेलं आहे, रॅडिसन आहे. असे सर्व मोठमोठे ब्रँड्स आता नाशिकला यायला उत्सुक आहेत. परंतु हे ब्रँड्स जमीन घेऊन काही इथे करणार नाहीत. त्याच्यामुळे जमीन हा आपला नाशिककरांचाच महत्त्वाचा आपण ज्याला म्हणतो की कॅपेक्स आहे, कॅपिटल आहे. आणि त्या अनुषंगाने रिअल इस्टेट डेव्हलपर्सनी आणि त्या अनुषंगाने कन्सल्टंटनी या सर्व गोष्टींकडे या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीजकडे आपण यांना महत्त्वाच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आता आपण म्हणतो की रेसिडेन्शियल फक्त लक्झरी रेसिडेन्शियल हा एक भाग नाही आहे. रेसिडेन्शियलमध्ये स्टुडंट हाऊसिंग आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नॉर्थ महाराष्ट्रातनं स्टुडंट शिकायला येतो. तर स्टुडंटची सुद्धा रिक्वायरमेंट जी रेसिडेन्शियलची आहे ती ॲज अन आर्किटेक्ट मी सांगू इच्छितो की ती सुद्धा रिक्वायरमेंट आपल्या रेसिडेन्शियल फ्लॅटपेक्षा फार वेगळी आहे. नंतर सर्व म्हणतायत की सिनियर सिटीजन लिव्हिंग सर्वांना नाशिकला रिटायर झाल्यानंतर राहायला आवडेल. पण सिनियर सिटीजन किंवा या ज्याला पर्टिक्युलर या सिनियर सिटीजनला केटर करणारे प्रोजेक्ट अजून नाशिकमध्ये सुरू व्हायचे आहेत. मग त्यात प्लॅनिंगच्या दृष्टीने काय की तिथे एक छोटी डिस्पेन्सरी असली पाहिजे, क्लिनिक असलं पाहिजे, तिथे एक न्यूट्रिशनिस्ट असलं पाहिजे, पॅथॉलॉजी असली पाहिजे. सिनियर सिटीजनला रेग्युलर ब्लड चेकअप आहे, त्यांच्या टेस्ट आहे, त्यांचे मेडिसिन्स आहे, त्यांना न्यूट्रिशनवर मार्गदर्शन करणारे, योगा आहे, मेडिटेशन आहे, बेसिक त्यांचं रिटायरमेंट नंतर त्यांचे काही ते सुद्धा कन्सल्टिंग म्हणून सुद्धा हे करतात. तर त्यांचा जो काही नॉलेज आहे ते कसं वापरून घेणं, तर हे सगळं प्रोजेक्टच्या अनुषंगाने आपण त्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की त्या प्रकारचे प्रोजेक्ट जर नाशिकमध्ये आपण आता येऊ घातले आहेत. तर मला सांगायला आनंद होतो की ह्या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये आता रिअल इस्टेट काम करत आहे. आणि या सर्व प्रॉडक्टला सर्वात महत्त्वपूर्ण की गव्हर्नमेंटनी सुद्धा आपली ज्या काही पॉलिसीज आहे त्या फार बदललेल्या आहेत. म्हणजे आता आपण मागच्या 5 वर्षात बघूया की युनिफाईड DCPRच्या माध्यमातून की मुंबई सोडून संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक युनिफॉर्म डेव्हलपमेंट लॉज आपल्याला बघायला मिळाले आहेत. हा सुद्धा एक गव्हर्नमेंटचा आपण ज्याला प्रोॲक्टिव्ह किंवा ज्याला आपण लिबरलायझेशन म्हणतो की ही जी काही पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची ती सुद्धा रिअल इस्टेटला पूरक ठरायला महत्त्वाची कारणीभूत आहे. त्यानंतर महारेरा आहे. जसं आपलं क्रीडामध्ये जितूबाईंनी आपल्याला कोड ऑफ कंडक्ट बऱ्याच वर्षापूर्वी आपल्याला आपण सर्व मेंबर्सचा साईन करत होतो. त्या अनुषंगाने महारेरासुद्धा आपल्याला आता रेराच्या अनुषंगाने क्वालिटी प्रोजेक्ट त्याचं फायनान्शियल हेल्थ कशी आहे हे सुद्धा आपल्याला रेराच्या माध्यमातून बघायला मिळतं. तसंच त्यानंतर आता NMRD आहे. NMRDसुद्धा आपण बघतोय की जसं शासन आपल्याला तसं आज NMRDAचे कमिशनर साहेब आपल्याला NMRDAबद्दल आपल्याला माहिती देत आहेत. सो दिस प्रोॲक्टिव्हनेस ऑफ गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज विच इज व्हेरी रिलेव्हंट. आपण ज्याला म्हणतो ना की एक कॅटलिस्टची भूमिका आहे ना, हे सर्व अधिकारी किंवा ऑथॉरिटी करत आहात. आणि त्या दृष्टिकोनामुळे आपण ज्याला म्हणतो की रिअल इस्टेटमध्ये हा काय जो काही ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे किंवा येऊ घातलं आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. आता SRA आहे, स्लम SRAचं सुद्धा आपल्याला युनिफाईड DCPRमध्ये प्रादुर्भाव करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे भविष्यात आपल्याला जसं साहेबांचा जो काही कन्सर्न आहे की त्या अतिक्रमणला आपल्याला उत्तर देण्यासाठी किंवा पर्याय देण्यासाठी SRAच्या स्कीमसुद्धा आपण आता भविष्यात राबवू शकणार आहोत. स्लम रिहॅबिलिटेशन आहेत.
तर या सगळ्या दृष्टिकोनातून आपण ज्याला म्हणतो की नाशिकचा जो काही प्रॉडक्ट आहे, जो काही फ्लेवर आहे, तो मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आणि मला सांगायला आनंद होईल की सर्व प्रांतचे जे काही कन्सल्टंट आहेत त्यांनी यावर या सर्व गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजचा अभ्यास करून, की मी जितूबाईंना इथे विनंती करू इच्छितो की मी मध्ये प्रांतचे अध्यक्ष आणि सर्व टीमशी मी इंटरॅक्ट करताना म्हटलं होतं की आम्ही सर्व रिअल इस्टेट कन्सल्टंटसाठी क्रेडाईच्या माध्यमातून एक कॉन्क्लेव्ह ऑर्गनाईज करत आहोत. आणि त्या कॉन्क्लेव्हचा सर्वात मोठा जो काही आपण ज्याला म्हणतो फोकस, तो आहे की हे प्रॉडक्ट सर्व कन्सल्टंटपर्यंत पोहोचवणे आणि त्याला लागणाऱ्या ज्या काही गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजच्या लायझनिंग बॉडीजच्या ज्या काही नियमावली आहेत त्या सगळ्या आपल्या या कन्सल्टंटपर्यंत. कारण की सर्वात महत्त्वाचा दुवा, कारण की पूर्वी असं होतं की जिथं आपण कस्टमर यायचं, प्रत्येकजण मी दीपकजींना भेटेल मगच फ्लॅट बुक करेल, परंतु आता एवढे मोठे प्रोजेक्ट्स येत आहेत की त्यात कन्सल्टंटचा खूप वायटल रोल झालेला आहे. आणि कन्सल्टंटला ह्या गोष्टी सर्व रेरा असेल किंवा मग बाकी जे काही नॉर्म्स असतील, मग एन्व्हायरमेंटचे नॉर्म आहेत, ECचे क्लिअरन्सेस आहेत, आता ग्रीन बिल्डिंगसुद्धा येऊ घातलं आहेत की आपल्याला सस्टेनेबल बिल्डिंग्स कशा करायच्या आहेत, हे सर्व भविष्यातले जे काही नॉर्म्स गव्हर्नमेंट जे बघतं आहे ते आपल्या कन्सल्टंटपर्यंत पोहोचणं हे आपल्या रिअल इस्टेट डेव्हलपरकडे मोठं चॅलेंज आहे. आणि आम्ही त्या या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून त्यांना पोहोचवण्याचं काम करत आहोत. तर मी जितूबाईंना विनंती करेल की आम्ही या कॉन्क्लेव्हला त्या कन्सल्टंटला ट्रेनिंग देणार आहोत, पण क्वालिटी काउन्सिलच्या माध्यमातून जर त्यांना या कन्सल्टंटला क्वालिटी काउन्सिलकडनं जर आपण ॲक्रिडेशन देऊ शकलो की QCI ॲक्रिडेटेड रिअल इस्टेट कन्सल्टंट, सो दॅट विल बी द नाशिक ही आपली सर्वात पहिली सिटी असेल की जी क्वालिटी सिटी तर आहेच, पण रिअल इस्टेटमध्ये माय कन्सल्टंट विल बी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ॲक्रिडेटेड कन्सल्टंट. सो हा मला वाटतं एक्सलंट सजेशन कुणाल. आणि हे मी मगाशी बोललो होतो की हे आत्तापर्यंत कंट्रीमध्ये कुठेही झालं नाही आहे, पण नाशिकसाठी विल डेफिनेटली डू इट अँड विल गेट इट डन ऑल्सो फॉर ऑल द कन्सल्टंट. दॅट इज पार्ट 1. जस्ट ज्याचा तर मला एक क्विक सुचलं म्हणून सांगतो की बेसिकली रिअल इस्टेट कन्सल्टंट आपल्याकडचे जे आहेत त्यांच्या पुढे सगळ्यात मोठा चॅलेंज निरंजन आहे की आता मल्टीनॅशनल IPCs, इंटरनॅशनल प्रॉपर्टी कन्सल्टंट्स, तोच माझा पुढचा प्रश्न होता. राईट. ते आता ग्रो होतात आहेत, येतात आहेत, ग्लोबल कन्सल्टंट येतील आणि त्याच्यासमोर आपल्या लोकल लोकांनी फेस करायचं आहे. सो दॅट वी नीड टू स्टडी. आपण असं काही मॉडेल वर्कआउट करू शकतो का की लाईक बाकी सोडून द्या, पण लाईक प्रांतचे जे मेंबर्स आहेत 100% मेंबर क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने ॲक्रेडिट केलेले असतील, त्यांची स्वतःची SOP असेल, त्यांचा स्वतःचा कोड ऑफ कंडक्ट असेल, तो कोड ऑफ कंडक्ट फॉलो होत जाईल. देन या ज्या ग्लोबल मल्टीनॅशनल रिअल इस्टेट कन्सल्टंट्स आहेत त्यांना कॉम्पीट करण्यासाठी कॅन वी हॅव सम कॉन्सोर्टियम अँड कॅन वी हॅव सम अंडरस्टँडिंग बिटवीन ऑल द रिअल इस्टेट कन्सल्टंट्स की हे फक्त मखमलाबाद एरियामध्ये काम करतील, हे पाथर्डी एरिया बघतील, हा नाशिकचा एरिया बघतील, हा गंगापूर बघतील, असं काही मॉडेल वर्कआउट करून, भले इकडचं तिकडे जाऊ शकणार नाही असं नाही आहे, पण त्यांनी जर का सपोर्ट दिला, त्याच्याकडे काही आलं आणि त्यांनी या टीमला सपोर्ट दिला तर लेट देअर बी सम फायनान्शियल अंडरस्टँडिंग. खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे विक्रांतजी हा. मला जितूबाईंनी आत्ता जे सांगितलं ना, याच्यावरून आपण तो लहानपणी एक ॲनिमेशन केलेला एक व्हिडिओ बघायचो बघा. एक तो मोठा मासा येतो आणि तो छोटे छोटे मासे खात जातो. सर्व छोटे मासे ऑर्गनाइज होऊन एक मोठ्या माशाचं रूप घेतात आणि तो मोठा मासा परत निघून जातो. आपण लाईक माइंडेड लोक कॉन्सोर्टियम करून काही काम करू शकतो का? दिस वी नीड टू डिबेट, डेलिब्रेट, थिंक. त्याच्या पॉलिसीज काय असाव्यात, त्याच्या डिसिप्लिन काय असाव्यात. आता कोणी म्हणेल की मग नवीन कोणी त्या एरियामध्ये काम करायला, डोंट बॉदर अबाउट दॅट. क्रिएट युअर ओन ब्रँड आणि तो ब्रँड ट्रान्सपरन्सीशिवाय येऊ शकत नाही, तुम्हाला सांगतो. आणि ट्रान्सपरन्सीमध्ये आपण बारीकशी पण जर का चूक केली असेल तर वी नीड टू ॲक्सेप्ट दॅट मिस्टेक. तुम्हाला निरंजन सांगतो, आमचे एक नाव घेऊन सांगतो की दीपक बागड इज अ गुड फ्रेंड ऑफ माइंड. वन लँड ओनर सोल्ड अ लँड टू हिम. त्यावेळेस कॅपिटल गेनचा नवीन इश्यू आला होता की तुम्ही 10 रुपयाला जमीन विकली
आणि रेडी रेकनर जर 15 रुपये असेल तर यू नीड टू पे टॅक्स ऑन 15 रुपीज. तो लँड ओनर रिटर्न भरायला कन्सल्टंटकडे गेला, त्यांनी सांगितलं तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. ते म्हणे की तुम्ही क्रीडाई म्हणताय की हाव यू आर फॉलोईंग युअर मेंबर्स. तो येऊन माझ्याकडे माझा मित्रासारखा, पण तो मांडला. तो म्हणे तुम्ही दिस इज ऑल युअर स्पीकिंग अँड ऑल दॅट वगैरे वगैरे सगळं बोलला. म्हणजे काय प्रॉब्लेम? तर म्हणे असा असा टॅक्स मला जास्त भरायला लागतं. आणि आय जस्ट कॉल दीपक. म्हटलं दीपक असं असं आहे. आता त्याला म्हटलं की आता टॅक्सचं तुला तू पण यू नीड टू बी अवेअर. तू जर का लॉचा अभ्यास न करता काही प्रॉपर्टी विकायला गेला, तुम्हाला विचारायला जरी आलं असतं मी सांगितलं असतं की यू शुड नॉट डू दिस, की दिस इज अ लँड प्राईस, दिस इज अ रेडी रेकनर प्राईस, यू नीड टू मॅच इट. तर तो म्हणे नाही पण आता झालं आहे, मला तरी सांगायला पाहिजे होतं, तुम्ही रात्रंदिवस काम करता वगैरे वगैरे असं सगळं. आय जस्ट कॉल दीपक. दीपक टोल्ड मी जितूबाई त्याचा टॅक्स आपण देऊन टाकू. स्टोरी एंड्स. ट्रान्सपरन्सी अलॉंग विथ ॲडमिशन ऑफ मिस्टेक. इफ इट इज डन, दॅट इज ट्रान्सपरन्सी. पण आणि दॅट क्रिएट्स युअर रेप्युटेशन. दॅट क्रिएट्स युअर ब्रँड. हे जे रेप्युटेशन आहे ना, हे रेप्युटेशन रिअल इस्टेट कन्सल्टंट नीड टू अर्न. ते जर का अर्न केलं ना तर आपल्याला सोडून कुठे जात नाही. तुम्हाला सगळ्यांना बहुतेक लोकांना माहिती असेल, रिअल इस्टेट कन्सल्टंट, फर्स्ट रिअल इस्टेट कन्सल्टंट ऑफ नाशिक इज मामासाहेब जोगळेकर. अगदी एव्हरीवन इज अवेअर ऑफ दॅट. सहजीवन सोसायटी. मामा जोगळेकर जर का रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून असतील, आमचे वडील सांगायचे की त्यांनी मामा जोगळेकरनी आणलं आहे ना, सगळं त्यांच्यावर सोडून दे, तू फक्त पैसे दे, काही बघू नको. दिस इज अ जॉब ऑफ रिअल इस्टेट कन्सल्टंट. हे असलं. रिअल इस्टेट आणि ज्वेलरीमध्ये आपल्याबद्दल आपल्या पश्चात काय बोललं जातं त्याच्यावरनं आपलं भविष्य ठरतं. सो माझ्या मते धिस रेप्युटेशन वी नीड टू क्रिएट. आणि ते रेप्युटेशन लाईक माइंडेड लोक कलेक्टिव्हली एकत्रात आले आणि एकत्रात येऊन कॉन्सोर्टियम करून काही काम करायचं ठरवलं. इंडिव्हिज्युअल कोणी माणूस त्या एरियामध्ये काम करत असेल त्याच्याबरोबरचं अंडरस्टँडिंग पण फिक्स करून घेतलं. मॉडॅलिटीज आता मी जे प्रायमरी सुचलं ते मी सांगतोय. वी नीड टू वर्कआउट निटिग्रिटी. मी पण तुमच्याबरोबर बसेल, विल डेलिब्रेट, जे काही 2 दिवस 3 दिवस बसावं लागेल, विल डेलिब्रेट ऑन दिस. काही अडचण नाही. अगोदर छोट्या एक 15-20 लोकांच्या ग्रुपबरोबर बसू. हे झालं तर काय, ते झालं तर काय, जे जे करायचं सगळा विचार करू आणि विल वर्कआउट बेस्ट मॉडेल जे कंट्रीमध्ये बेस्ट असेल. दुसऱ्या सिटीजलाही वाटलं पाहिजे की नाशिकचं प्रांतचं जे मॉडेल आहे दॅट वी नीड टू ॲक्सेप्ट. थँक्यू. थँक्यू. एकच प्रश्न फक्त आपण ऑडियन्समध्ये असला तर घेऊया. वी आर कम्प्लिटली आउट ऑफ टाईम. आणि नसेल तर माझ्याकडे एक प्रश्न आहे. हां सुनील भाऊ बोला. फक्त जितूबाईंच्या याच्यात मला एक आणखीन थोडंसं या सगळ्या डिस्कशनमध्ये ॲड करायचं आहे की जे काही ग्लोबल कन्सल्टंट किंवा मोठे कन्सल्टंट येणार आहेत ते सगळे लोक डाटावर खेळतात. डाटा. तर मी आत्ता इथं या माध्यमातून प्राणला असं सांगू इच्छितो की जसं क्रीडाई म्हणतंय की आम्ही क्वालिटी काउन्सिलकडनं एक त्यांचं ॲक्रेडिशन करू, तसं नरडको विल हेल्प प्राण टू क्रिएट डाटा. वंडरफुल. सुपर. आपण सगळे मिळून या लोकांनी इतका डाटा तयार करू आणि या इथून पुढे सगळ्यात श्रीमंत माणूस तोच असणार आहे ज्याच्याकडे प्रचंड डाटा आहे. सो गुगल असेल किंवा इतर कोण असतील, हे सगळे लोक डाटावर खेळतायत. नरडको विल हेल्प यू टू क्रिएट डाटा. त्याच्यावर पण आपण एक मोठं काम करूया. छान इनिशिएटिव्ह दिलंय सुनील भाऊंनी. आणि ते म्हणतात ना, डेटा इज द न्यू ऑइल. नवीन तेल हे डेटा आहे. आपण एक प्रश्न तुमच्याकडनं आलेला आहे, तेवढा एक लास्ट प्रश्न आपण घेऊयात आणि मग मी एका फायनल प्रश्नाने कन्क्लूड करेन. माईक तिकडे माईक देऊ शकेल कोणी? तोपर्यंत विचारतो, प्राणच्या मेंबर्स सोबत काम करण्याकरता म्हणजे डिरेक्ट बिझनेसच्या संदर्भात आपल्याकडे काय अपॉर्च्युनिटीज आपण सजेस्ट करू शकता किंवा काय देऊ शकता त्यांना? सर एक पहिली मी सांगाल की हा जो कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी बराच प्रयत्न केले, मेहनत केली. त्यांचा उत्साह आज जो होता तो वाखाणण्याजोगा होता. आणि माझ्याकडे तसे बरेच कमर्शियल रेसिडेन्शियल प्लॉट आहेत, फ्लॅट आहेत आणि विविधता आहे. तर मी नक्की आमच्या ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकाचा दुवा जो आहे तो प्राण. मध्यस्थ. बरोबर. हां, तर ग्रेट. नक्कीच वंडरफुल. आमचे सर्व बांधकाम व्यावसायिकला ते भेटले, त्यांनी
सर्वच त्यांना विविध प्रकारचे त्यांना हे करतील आणि मार्गदर्शन पण करतील. ग्रेट. विक्रांतजी, तुम्ही हे पुढे घेऊन जाऊ शकता, मेंबर्सना कनेक्ट करून घेऊ स्मॉल शकता. सजेशन आणखी सर क्विक. कॅन वी वर्क आउट सम मॉडेल रिअल इस्टेट कन्सल्टंट जेवढे असतील, रिअल इस्टेट डेव्हलपरकडचे जे प्रोडक्ट असतील, पिरियडिकली एरिया वाईज कॅन वी डिवाइज सम मॉडेल की प्रत्येक डेव्हलपर येऊन त्याच्या प्रोजेक्टची माहिती देईल एरिया वाईज. पाथर्डी एरियामध्ये जेवढे डेव्हलपर्स आहेत कलेक्टिव्हली एकत्रात यावं, सगळ्या कन्सल्टंट्सला एकत्रात माहिती व्हावी की हे प्रोजेक्ट्स आहेत, असं आहे. सो माझ्या मते दॅट इज विन विन सिच्युएशन फॉर बोथ द थिंग्स, ॲट डेव्हलपर ऑल्सो अँड विथ प्राण मेंबर्स ॲज वेल. म्हणजे मे बी हे करतील आता, जशा फॉर एक्झाम्पल तुमच्या ज्या विकली मीटिंग्स किंवा बाय विकली मीटिंग्स आपल्या असतात ना, अशा मीटिंग्समध्ये एक दोन डेव्हलपर्सला कनेक्ट करून मे बी हे पुढे नेऊन नेता येईल आपल्याला. तू यांनी जे सांगितलं त्याच्यावर आम्ही ऑलरेडी काम चालू केलेलं आहे. तर आम्ही जो काही क्रेडाईचा डिजिटल ॲप बनवतोय त्यात जसं वेंडर्सचा आम्ही एक प्लॅटफॉर्म बनवला आहे, तसं कन्सल्टंटचा एक प्लॅटफॉर्म बनवला आहे. सो दॅट विल बी अ रिअल इस्टेट डेव्हलपर अँड कन्सल्टंट यांच्यासाठी एक जो जितूबाई म्हणतायत तो एक प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देतोय की ॲज अ रिअल इस्टेट कन्सल्टंट आणि रिअल इस्टेट डेव्हलपर. मग तिथे तुम्हाला दोन्ही डाटा असतील की किती डेव्हलपर्स आहेत, कुठल्या एरियात काम करतायत. त्याच्या पलीकडे एरियाच्या पलीकडे सुद्धा मी सांगू इच्छितो की फक्त रिटेलमध्ये काम करणारे, फक्त हॉस्पिटल्समध्ये काम करणारे, फक्त एज्युकेशनमध्ये काम करणारे, सेक्टर वाईज सुद्धा जर कन्सल्टंट आपण टीम तयार करू शकलो, सो दॅट कॅन बी ॲडेड इन टू क्रेडाई ॲप कन्सल्टंट प्लॅटफॉर्म. वंडरफुल वंडरफुल ग्रेट. प्रश्न आहे तिथे काही? प्लीज गो अहेड. कोणाला प्रश्न आहे ते उद्देशून सांगाल प्लीज. नाही, प्रश्न हा ज्या डिग्निटी स्टेजवर आहेत त्या बोला. सगळ्यांना काय आहे. तर मी गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ अस. या ऑगस्ट Good हॉलमध्ये मला असं विचारायचं आहे की आपण वेलनेस सिटी ऑफ इंडिया, ग्रेप सिटी ऑफ इंडिया, ओनियन, ऑल टाईप्स ऑफ होली सिटी ऑफ इंडिया एक नाशिक. तसे एखाद्या ऑलिम्पिक स्पेशालिटी एखाद्या गेमसाठी पण आपण नाशिक डेव्हलप करू शकतो का? ऑलिम्पिक एक स्पेसिफिक गेम की सगळं क्रिकेटने आपली जी हे आहे, म्हणजे आज इंडिया म्हटलं की क्रिकेट हा टाईमपास अगदी म्हणजे खूप वाईट वाटतं. म्हणजे खऱ्या अर्थाने जागतिक लेवलला की क्रिकेटमध्ये आपण अनावश्यक त्याला खूप म्हणजे महत्त्व देऊ. तुमचं म्हणणं आहे की एका गेमवर, ऑलिम्पिकच्या एका गेम करता नाशिकने फोकस करावं का? सुनील भाऊ, तुम्ही रिस्पॉन्ड कराल का याला प्लीज? आपण जरूर याच्यावर काम करू शकतो. आणि जसं मगाशी दीपक भाऊंनी सांगितलं की आपल्याकडे बरेच आयकॉनिक पर्सन्स आहेत, तसं कविता राऊत आपल्याकडे एक आयकॉनिक पर्सन आहे. आणि आपण तिला दोन्ही ऑर्गनायझेशन मिळून एखाद्या याच्यासाठी आपण ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवडूया. आणि आपल्याकडे नाशिकमध्ये बराचसा भाग रुरल भाग आहे आणि या भागातून खूप लोक विशेषतः रनिंग किंवा ॲथलेटिक्समध्ये काम करतायत. तर आपल्या सजेशनचा आम्ही नक्की आदर करू. फाईन. थँक्यू व्हेरी मच. वी आर कम्प्लिटली आउट ऑफ द टाईम. असोसिएशन, थँक्स अ लॉट फॉर अलाविंग अस दिस टाईम. पॅनलिस्ट्स, बोला दीपक भाऊ प्लीज. सर अजून 1-2 मिनटं घेतो. बांधकाम व्यावसायिक विषयी बोलतो की आमचा जो बिझनेस आहे ना एकदम कंटिन्यू ग्रो करणारा किंवा असा नाही, बराच त्याच्यात चढ उतार अडीअडचणी येत राहतात. एक्झाम्पल सांगतो की GST आलं, नंतर नोटबंदी आलं, नंतर कोविड आलं, नंतर आमचे कॉर्पोरेशनचे बरेच ऑनलाईन ऑफलाईनचे प्रश्न आले. तर हा जो बांधकाम व्यवसाय आहे तो बराच वर खाली राहत राहतो आणि बऱ्याच याच्यात सर्व करून सुद्धा आम्ही आमची क्वालिटी, आमचं नाशिकचं जे हरित आणि धार्मिक नाशिक आहे ते पण टिकवण्याचा सर्व बांधकाम व्यावसायिक प्रयत्न करतात आहे असं मी जरूर सांगेन. ॲब्सल्युटली ग्रेट. निरंजनभाई 1 मिनिट फक्त. 21 ते 25 नरडकोकडून डोंगरे वसतिगृहावर होम प्रदर्शन आहे डिसेंबरमध्ये. तर 21 ते 25 डिसेंबर. तर प्रांतच्या सगळ्या मेंबरला माझं सांगणं आहे की आपण सगळेजण जरूर तिथं भेट द्यावी. भरपूर प्रोजेक्ट्स तिथं तुम्हाला बघायला मिळतील. आणि मी नरडकोटतर्फे आपल्याला सांगायचा म्हणजे हे देतो की आपण आपली जी विकली मीटिंग असेल तर आपली एखादी मीटिंग आपण तिथं जर घेतली तर मी त्याची जरूर अरेंजमेंट करून देईन. धन्यवाद.
विक्रांतजी, आमचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, म्हणून आम्ही थोडं टाइम वाढवत चाललोय. पुढच्या वेळेस आम्हाला 2 सेशन्स कमीत कमी द्याल. थँक्यू सो मच. हॅलो सर, माझा क्वेश्चन असा होता की नॉर्मली प्रत्येक फील्डचं एज्युकेशन किंवा शिक्षण असलं ते आपल्याला दिलं जातं, पण ह्या फील्डबद्दल आपल्याला अपकमिंग जे जनरेशन आहे त्याला नॉलेजच नाही आहे काही. म्हणजे असं एक काही कोर्सेस वगैरे काहीच नाही आहे. या फील्डचं नॉलेज अपकमिंग जनरेशनला दिलंच जात नाही आहे. जी कृणालजी प्लीज रिस्पॉन्ड करा. जसं जितूबाई म्हटले की क्वालिटी काउन्सिलतर्फे आपण एज्युकेशन हा भाग घेतलेला आहे. तर त्याच्यात आता आम्ही क्रेडाई नॅशनलतर्फे जे काही CYW म्हणजे आमच्याकडे यूथ विंग आणि विमेन्स विंगचे 2 हे आहेत, त्यांच्यासाठी राईट फ्रॉम म्हणजे 7/12 रीडिंग कसा करायचा आणि इन्कम टॅक्सच्या लोकांपर्यंतसुद्धा जेव्हा लोक आपण व्यवसाय करताना घरी येतात तेव्हा कसं सामोरं जायचं, ह्या सर्व गोष्टींसाठी सिम्बॉयसिस म्हणजे क्रेडाई महाराष्ट्राने सिम्बॉयसिससोबत टायअप केलेले आहेत आणि ते कोर्सेस चालू केलेले आहेत. हे जे कोर्सेस आहेत ते लवकरात लवकर त्यांचं आता जे काही करिक्युलम आहे ते फॉर्मेशन चालू आहे. तर ते करिक्युलम आणि तो सिलेबस एकदा फॉर्मेशन झाला की आम्ही आपल्या जेवढ्या सर्व संस्था आहेत म्हणजे राईट फ्रॉम एज्युकेशन इन्स्टिट्यूट टू ऑल रिअल इस्टेट कन्सल्टंट, ते सर्व जे काही कोर्सेस आहे ते आपण सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि त्या अनुषंगाने मग आपल्याला या काही रिअल इस्टेटच्या संदर्भात तुम्ही जे म्हटलेत की टेक्निकल असेल किंवा या व्यवसायात कसं पदार्पण करण्यापासून कामापर्यंत आपण जे काही मार्केटिंग असेल किंवा सेल्स असेल किंवा त्यातल्या टेक्निकल लायझनिंग प्रोसेस असतील या समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून हे कोर्सेस डिझाईन करत आहोत. ओके, थँक्यू सो मच. अंडर चांडक सर म्हणून इथे ते पण क्लासेस घेतात. चांडक सर म्हणून आहेत इथे, ते पण क्लासेस घेतात. अशोकामार्फत पण बरेच कोर्स उपलब्ध आहेत, त्याची पण माहिती घ्या. जस्ट आपल्या माहितीसाठी सांगतो की अंडर क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया हे कोर्सेस आपण डेफिनेटली डेव्हलप करू शकतो. आणि आपले जर स्ट्रेंथ प्रॉपर असेल तर रेग्युलर बेसिसवरती आपण लोकल ट्रेनिंग पार्टनर्स पण घेऊन लोकल प्राणच्या टीमसोबत बसून विल डिझाईन सेपरेट कोर्स. आणि तो कोर्स रेग्युलरली लाईक सचिन इथे आहेत त्यांच्या एस्पिलियर स्कूलमध्ये पण आपण वीक ऑफ संडे सॅटर्डेला चालवू शकतो, असं करू शकतो. थँक्यू सो मच सर. आणि आय विल बी हॅपी टू अटेंड दॅट कोर्स एज वेल. क्या बात है. थँक्यू सो मच ऑल आर डिग्निटरीज. नक्कीच तुमचा थँक्यू व्हेरी अनुभव. मच. मी विनंती करेन सगळ्यांना की सगळ्यांनी मंचावरतीच राहायचं आहे. तुमचा अनुभव आणि तुमची साथ ही नक्कीच नाशिकचा चेहरा पूर्णपणे बदलण्यात कारणीभूत ठरेल, यात शंकाच नाही आहे. आणि यानंतर मी मंचावर आमंत्रित करेन प्राणचे ॲडवायझर DJ धामणे. त्यांना विनंती करेन की त्यांनी मंचावरती येऊन जितूभाई ठक्कर यांचा इथे सत्कार करावा. थँक्यू सो मच. यानंतर मी मंचावर बोलू इच्छिते प्राणचे ट्रेझरर मिस्टर कैलाश कदम यांनी मंचावरती येऊन मिस्टर कृणाल पाटील यांचा इथे सत्कार करावा. थँक्यू सो मच. यानंतर मी प्राणचे कमिटी मेंबर मिस्टर जगदीश बंग यांना विनंती करते की त्यांनी मंचावरती येऊन मिस्टर सुनील गवादे यांचा सत्कार करावा. थँक्यू सो मच. यानंतर मंचावर आमंत्रित करते कमिटी मेंबर मिस्टर मनीष शहा आणि त्यांना विनंती करेन की त्यांनी मंचावरती येऊन मिस्टर दीपक चांदे जे आजच्या या कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर देखील आहेत त्यांचा सत्कार करावा.
मंचावर आमंत्रित करेन यश शहा ब्रांच कमिटी मेंबर आणि त्यांना विनंती करेन की त्यांनी निरंजनजी शहा यांचा येथे सत्कार करावा. थँक्यू सो मच. सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे.